नमस्कार. मी रेणुका नमस्कार. देशकर नागपूरहून बोलतेय. आपल्या समूहातर्फे जो अ, आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय ज्ञानसाधना समूहातर्फे, त्या कार्यक्रमामध्ये गीता निरूपणाचा समारोप आज आपण करणार आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि अगदी क्षमा मागते सुरुवातीलाच, कारण मला टेक्नो सेव्ही नसल्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये काय गडबड झाली मला कळलं नाही, तर मला बाजूच्या माझ्या भाच्याला बोलवून करून घ्यावं लागलं. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आपण सगळे मिळून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळे मिळून आपण आपल्या सद्गुरूंना प्रणाम करूया आणि त्यासाठी सगळे मिळून म्हणूया: ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम सदृशम तत्वमस्यात् तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकम एकं नित्यं नित्यं वनवचनं विमलमचलं सर्वधी सर्वधी साक्षिभूतं साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं सद्गुरुं नमामि. सद्गुरूंच्या चरणी प्रणाम करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. श्री धनंजय दीक्षित यांनी संस्कृत ज्ञान साधना संस्था याची स्थापना केली आणि सुरुवातीलाच त्यांच्या प्रती आपण सगळे मिळून एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. कारण एखाद्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत स्वतःच्या आणि समाजाच्या सुधारणेसाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करू शकतो याचं उत्तम उदाहरण या समूहाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हा समूह आपल्यासाठी एक आगळा वेगळा आणि आपल्या जीवनाला दिशा देणारा असा समूह आहे. श्रीमद भगवद्गीतेचं विदुषी मृणालताई विप्रदास यांचं रसाळ निरूपण आपण सगळ्यांनी ऐकलं. 19 नोव्हेंबर 2021 पासून 25 मे 2024 पर्यंत आपण दररोज हे ऐकत होतात. समूहामध्ये जवळपास 800 ते 900 लोकांनी याचा लाभ घेतला. दररोज एक श्लोक याप्रमाणे सकाळी 5:30 वाजता त्यांच्या मधुर आवाजामध्ये आपल्याला हे निरूपण ऐकायला मिळालं आणि खरोखर आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही. आणि आज याचा एक समारोप म्हणजे औपचारिक समारोप त्याला म्हणता येईल, पण कुठल्याही गोष्टीचा समारोप म्हणजे नव्याची सुरुवात असते. त्यामुळे या ज्ञानसाधना समूहामध्ये पुन्हा एकदा नवीन काहीतरी सुरू होईल. इथेच आपण थांबणार नाही आहोत हे तर नक्कीच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज विशेषत्वानं या समापन सोहळ्यामध्ये आपण आमंत्रित केलंय आज प्रमुख अतिथी म्हणून विदुषी श्रीमती वंदनाताई वर्णेकर यांना. त्यांचंही मनापासून स्वागत करते. प्रज्ञा भारतींच्या स्नुषा आहेत आणि परमपूजनीय गोविंददेव गिरी महाराजांच्या शिष्या आहेत. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. आज त्यांचे मौलिक विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. निरूपणकार मृणालताई विप्रदास सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करते. त्यांची रसाळ वाणी आपल्या सगळ्यांना मोहून टाकणारी आहे आणि यापुढेही त्यांचं असंच मार्गदर्शन आपल्याला मिळत राहील यात शंकाच नाही. त्यांचंही स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती संजीवनी भावे यांना करते. मंगलाचरणाने त्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. संजीवनी भावे. हो. विघ्नेश्वराय वरदयाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागानना श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. धन्यवाद संजीवनी ताई. यानंतर या कार्यक्रमाला पुढे नेत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण दीपप्रज्वलन करतो. आलेल्या मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. पण आता ही अशी मीटिंग असल्यामुळे आपण त्यातनं आणखी नवीन नवीन काय करू शकतो याच्याकडे थोडंसं लक्ष वेधूया. तर ज्योतिताई हंपी आपल्या एक मैत्रीण आहेत, सखी आहेत. त्यांनी अतिशय सुंदर रांगोळी काढलेली आहे. तर त्यांना मी विनंती करते त्यांनी काढलेली रांगोळी आपल्याला त्यांनी दाखवावी. ज्योतिताई हंपी. दरवेळेस ज्ञानसाधनाचा काही कार्यक्रम असला तर त्या असं वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याशी जोडल्या जातात. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया, त्यांचं कौतुक करूया. अतिशय सुंदर असं त्यांनी चित्र काढलेलं आहे. आपण सगळे बघता आहात. खूप सुंदर रांगोळी काढली आहे बरं. खूप खूप सुंदर. सुंदर, खूप सुंदर, रांगोळी वाटत नाही इतकं सुंदर, अगदी छान फार काढलंय. सुंदर. श्रीकृष्ण आहे, बासरी आहे, मोरपीस आहे. खूप छान.
खूप सुंदर. खूप छान. धन्यवाद. त्यांचं कौतुक. यानंतर कार्यक्रमाला आपण पुढे नेतोय आणि मी आमंत्रित करणार आहे गीताव्रती निलिमाताई माईनकर यांना. कारण ज्ञानसाधना समूह नेमका काय आहे, काय उपक्रम चालवले जातात यांच्या माध्यमातून आणि ही सुद्धा संकल्पना नेमकी कशी आहे हे त्यांनी सांगावं अशी विनंती करते. आमंत्रित करते गीताव्रती निलिमाताई माईनकर यांना. जय श्री कृष्ण. सर्वजन प्रबोधनाय ज्ञानसाधन संस्थापित संस्कृत प्रसाराय धनंजय प्रेरित निर्वाण सुरुचिवर्धनाय सकल वाङ्मय सेविता संस्कृत प्रसाराय दीक्षित सुनु सदैव कार्यरता. जय श्री कृष्ण. सर्वांना विनयपूर्वक वंदन. ज्ञानसाधना ग्रुपवर गीताव्रती मृणालताई. माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय? येतोय येतोय. हा. ज्ञानसाधना ग्रुपवर गीताव्रती मृणालताई जे निरूपण करत होत्या त्या निरूपणाचा आज समारोप सोहळा आहे. त्या निमित्ताने संस्कृत ज्ञानसाधना समूहाने जे उपक्रम राबवले याचा थोडक्यात आढावा आपल्या समोर मांडत आहे. 19/11/2021 ते 25 मे 2024 या कालावधीत गीताव्रती मृणालताईंनी एक गीतेचा श्लोक आणि एक ज्ञानेश्वरीचा श्लोक असे सुश्राव्य निरूपण केले आणि त्याचा आपण लाभही घेत होतो. या उपक्रमाबरोबर या ग्रुपवर नीतिशतक, गणेश पुराण या उपक्रमाबरोबर या ग्रुपवर नीतिशतक, गणेश पुराण, अष्टवक्र गीता, हरिपाठ, मनाचे श्लोक, देवी भागवत इत्यादी विषयांवर निरूपण साजरी झाली. नवीन उपक्रमात गीता अंताक्षरी, सुक्ती शतक, रामरक्षा स्पर्धा, वदतु संस्कृतम वर्ग, उपनिषद वर्ग, कंठस्थीकरण वर्ग राबवले गेले. या उपक्रमांचा उद्घाटन आणि समारोप सोहळाही साजरा केला गेला होता. साधकांनी गीता परीक्षेत यश मिळवावे म्हणून श्री धनंजय दादा आणि रेखाताई यांच्या सहकार्याने जिज्ञासू ते गीताव्रती वर्ग सुरू झालेले आहेत. विशेष म्हणजे रामरक्षा स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले होते. तसेच सहभागींनाही प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले होते. वदतु संस्कृतम या उपक्रमांतर्गत परीक्षेतील यशस्वी स्पर्धकांना पुस्तक देऊन गौरवण्यात आले होते. मला सांगायला आनंद होत आहे की गीताव्रतींची संख्या 30 झालेली आहे. सध्या दर रविवारी पहाटे 5:30 ते 6:30 या वेळेत माननीय श्री अतुलजी गोरे यांचे उपनिषद यावर निरूपण चालू आहे. तसेच श्री उदयजी देशपांडे यांचे श्री शंकराचार्य लिखित हस्तामलक स्तोत्र निरूपणही चालू आहे. यापुढेही संस्कृत ज्ञानसाधना ग्रुप वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे. याचा आपण लाभ घेण्यासाठी सदर ग्रुपला सबस्क्राईब करावे ही विनंती. जय श्री कृष्ण. तर आता आपण पुन्हा कार्यक्रमाला पुढे नेतोय. निलिमाताईंनी खूप छान माहिती दिली आपल्याला. आता मी याच्यावर आमंत्रित करणारे आराध्या भिडे हिला. आपण सगळे जाणताच आराध्या अतिशय छोटीशी 6वीतली मुलगी आहे आणि शृंगेरीची परीक्षा देऊन ती गीताव्रती झालेली आहे. तिला आता आपण आमंत्रित करणार आहोत. तिचा अनुभव आपण ऐकणार आहोत. इतक्या छोट्या वयामध्ये गीता संपूर्ण कंठस्थ करून तिला नेमका काय अनुभव आला आहे तिच्याकडनं जाणून घेऊया. आराध्या. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. शृंगेरी परीक्षा यशाचे गमक. कोरोना आला आणि शाळा बंद झाल्या, पण त्याच वेळी पवित्र श्रीमद भगवद्गीता शुद्ध उच्चारणासह कंठस्थ करण्याची संधी गीता परिवारमुळे प्राप्त झाली. घरी राहून सर्व अध्याय कंठस्थ करून गीताव्रती होण्याचे सद्भाग्य श्रीकृष्ण कृपेने प्राप्त झाले. त्यावेळी L4 मध्ये आदरणीय मृणालताईंचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर शृंगेरी परीक्षेची माहिती आदरणीय रेखाताईंकडून मिळाली. त्यांनी केवळ माहिती न देता त्यासाठी लागणाऱ्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले
व वेळोवेळी परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. ग्रुपमधील सर्व ताई जवळजवळ आजीच्या मावशीच्या वयाच्या, पण सर्वांनी लाड करत माझ्याबरोबर त्यांचा सराव केला. शाळा सुरू झाल्यानंतर रोजचा सराव वर्ग जॉईन करता येत नव्हता. तरी देखील सर्व ताईंनी मला सांभाळून घेत माझे पाठांतराचे सातत्य टिकवून ठेवले. भगवंताचे नित्यस्मरण व अढळ श्रद्धा आपल्याला कायम प्रेरणा देत राहते. श्री शृंगेरी पीठात परीक्षा देण्याचा अनुभव देखील अद्भुत असाच असतो. सर्व गुरुजी वर्ग व प्रत्यक्ष स्वामी यांच्याकडील सात्विक शांतता आपल्याला दिव्य अनुभव देते. ही परीक्षा सामूहिक तसेच वैयक्तिक स्तरावर घेतली जाते. त्यासाठी सर्वजणांचा एकमेकांबरोबर समन्वय असणे गरजेचे असते. वर्षभर ऑनलाईन भेटत असलेले आम्ही ऑफलाईन पहिल्यांदाच भेटलो. पण जणू काही आम्ही एकाच घरचे, खूप ओळखीचे वाटत होतो. त्यात शृंगेरीचा नयनरम्य परिसर, नदीचा घाट व आश्रमात प्रसन्न शांत वातावरण यामध्ये दडपणाशिवाय परीक्षा पार पडली. भगवंताचा आशीर्वाद मिळाला. यातून अजून काय मिळाले तर प्रसन्न स्पंदने, चेतना, आत्मविश्वास वाढला, शुद्ध उच्चारणाचा सराव झाला. लहान वय असल्यामुळे सगळ्यांकडून भरभरून प्रेम, आशीर्वाद मिळाला व लाडही झाले. श्रीमद भगवद्गीता आता कायम बरोबर असते. श्रीकृष्ण माझा सखा सोबती, भक्तीचा परिमळ अवतीभवती. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. खूप खूप कौतुक तुझं, आणि तुला पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये असंच सुयश मिळत राहो यासाठी भगवंता चरणी प्रार्थना. मनापासून धन्यवाद, तू इथे आलीस आणि बोललीस त्याबद्दल. आपण आराध्या, सगळेजण माझ्याकडनं भगवद्गीता शिकले, पण जेव्हा शृंगेरीला जाऊन अशी मुलगी बक्षीस मिळून येते ना, तेव्हा जो आनंद होतो ना शिकवण्यातला, सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना आपण, ते अशा तुझ्यासारख्या मुलीकडनं झाल्याचं कौतुक. म्हणजे हे मला वाटलं की तू अशी जाऊन आलीस ना, वा, अशा सगळ्यांनी जायला पाहिजे असं वाटलं. जय श्रीकृष्ण. आणि सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी असंच आहे. कौतुकच करायला पाहिजे आराध्याचं. खूप खूप धन्यवाद. हा, असं म्हणतात की जगणे खोटे मरण खरे रे, सोने खोटे सरण खरे रे. जगणे खोटे मरण खरे रे, सोने खोटे सरण खरे रे. कुठवर वाहून नेशील पैसा, विठुरायाचे चरण खरे रे. हे कळायला लागतं तेव्हा मात्र साठीविठी उलटून गेलेली असते. पण इतक्या लहान वयात हे जर सगळं कळलं तर खरोखरच जीवनाचं एक सुंदर असं चित्र आपल्या समोर उभं राहतं आणि नवीन लोकांना प्रेरणा देणारं असतं. आराध्याचं कौतुक, आणि कार्यक्रमाला आपण पुढे नेतोय. त्यानंतर मी मनुष्य जन्माचं सार्थक आहे बरं तुझं हे यश. हो हो. चला पुढे जाऊया. यानंतर गीताव्रती सीमाताई पंडित यांना मी आमंत्रित करते. त्यांना विनंती करते की गीता संकीर्तनाची आताच्या काळात नेमकी गरज का आहे यावर त्यांनी प्रकाश टाकावा. जय श्रीकृष्ण. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित गीता परिवाराचे कार्यकर्ते व माझ्या गीताव्रती सर्व बंधू भगिनी, आज आपण मृणालताईंच्या गीता निरूपणाच्या संपन्नतेच्या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. मी गीता परिवारात आल्यानंतर प्रथम परिचय रेखाताईंशी झाला. गेल्याच आठवड्यात त्यांनी मला मृणालताईंचे निरूपण पाठवले. मी रोज थोडे थोडे ऐकत आहे व ते ऐकताना मनात विचार आला, हे सर्व तरुणपणीच ऐकायला मिळाले असते तर फार चांगले झाले असते. आणि आमच्या परमपूज्य भक्तराज महाराजांच्या ओळी मला आठवल्या. मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता है, जितना जिसके भाग्य में होता उतना ही वो पाता है. रेखाताईंनी जिज्ञासू, पथिक, पाठक, गीताव्रती असे पाठांतर करून घेतल्यामुळे गीताव्रतींची एक सुंदर टीम तयार झाली व पाठांतराचे, स्वभावातील बदलाचे सुंदर रूप कुटुंबात तयार होऊ लागले. दुसऱ्याकडून स्वभाव बदलण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आपण आपल्यातच बदल केला पाहिजे हे जाणवले. गीता कंठस्थीकरणामुळे झालेले फायदे समजू लागले. थायरॉइडच्या ग्रंथी मोकळ्या होतात, वाणी शुद्ध होते, जिभेचा व्यायाम होतो, स्मरणशक्ती चांगली राहते, आध्यात्मिक शारीरिक लाभ होतात, जी आजच्या काळाची गरज आहे. म्हणून आजच्या जीवनात गीता आवश्यक आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत
सगळ्यांना त्याच्यातून मार्गदर्शन मिळते. हा, असो, बोला. आता सांगण्याचा मुद्दा असा आहे की सध्या सामाजिक जीवनातील कौटुंबिक घडी तर विस्कटली आहे, त्याचबरोबर सामाजिक वातावरण व पर्यावरणही बिघडले आहे. तरुण मुले व्यसनांच्या आहारी जाऊ लागली आहेत. तेव्हा 5वी पासूनच विद्यार्थ्यांना गीतेच्या श्लोकांची ओळख करून देऊन वाईट सवयींचे दुष्परिणाम सांगितले पाहिजे, ते सुद्धा गोष्टी रूपाने. 10वी-12वीचे विद्यार्थी व कॉलेजमध्येही आठवड्यातून 1 दिवस एखादा तास घेऊन हे समजावून देण्याचे कार्य केले पाहिजे. तरुण पिढीला चांगल्या कार्यासाठी वळविले पाहिजे. त्यांचे संघटन करून सुट्टीच्या दिवशी पावसाळ्याच्या सुरुवातीला गावाबाहेर वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा अशा देशी झाडांचे रोपण करून घेतले पाहिजे. म्हणजे हळूहळू पर्यावरणातही सुधारणा होईल. आजचे हवामान बघता याची फार गरज आहे. भगवद्गीता आम्हाला सद्गुणांचा मार्ग दाखवते. षड्रिपूंपासून षड्गुणांपर्यंत नेते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे परमेश्वराशी जोडते. आपला आहार जर आपण सात्विक ठेवला तर आरोग्यही उत्तम राहील. नकली सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करावा लागणार नाही. ते अत्यंत हानिकारक आहे. त्याचे दुष्परिणाम कालांतराने दिसतात. तोवर वेळ निघून गेलेली असते. सत्याचा मार्ग धरा. खोट्याचा आश्रय घेऊ नका. सत्याचाच विजय होईल. असत्य कितीही ताकदवान असले तरी विजय सत्याचाच होतो. म्हणून आजच्या काळात गीता शिकण्याची व शिकवण्याची अत्यंत गरज आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. डॉक्टर अर्चना पारसेवार, मनोगत व्यक्त करावं. जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. बोला बोला बोला. हो. थोडा कमी येतोय. जय श्रीकृष्ण. बोला बोला. आज संस्कृत साधना ग्रुपने मृणाल ताईंच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यात मला बोलायची संधी दिलेली आहे ती मी माझे भाग्य समजते. आपल्या प्रमुख अतिथी वंदनाताई वार्लेकर आणि मान्यवर तसेच सर्व साधकांना विनयपूर्वक वंदन करते व मी मृणाल ताईंबद्दल माझे मनोगत व्यक्त करते. डॉक्टर अर्चना बालाजी पारसेवार या ग्रुप मधून गीतावती झाले त्याबद्दल मी या ग्रुपची खूप आभारी आहे. मृणाल ताईंचे मी पण त्याबद्दल सर्वांकडून खूप छान ऐकू येतं. काही गीतावती तर खास मृणाल ताईंचे मी पण ऐकण्यासाठी त्या ग्रुप मध्ये जॉईन होतात आणि नोंदणी करून घेतात. मी सुद्धा त्यांचे मी पण ऐकले आणि मला असे वाटले की आपण सुरुवातीपासून तसे ऐकायला हवे होते. त्यांची रसाळवाणी, वेळेचे नियोजन, जमीन मुहूर्तावर ऑडिओ पाठवणे हे सर्व मला इतकं भावलं की त्यांचे अनुकरण करायला हवे आपण सर्वांनी. त्या या करू शकतात आपण का नाही करू शकत. आपल्याला त्यांची कायम आठवण येणार आहे. पण त्यांच्यासारखं चांगलं वागायचा जर प्रयत्न केला तर भगवंतांना नक्कीच आवडेल. माझे एवढे 2 शब्द बोलून माझे मनोगत धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद अर्चनाताई. धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर मुग्धा तांबे यांना आमंत्रित करते. मुग्धा तांबे मृणालताईंची लहान बहीण आहेत, आपण सगळे जाणताच. मी मुग्धाताईंना विनंती करते त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. जय श्रीकृष्ण. सर्व गीताव्रतींना माझा नमस्कार. मी डॉक्टर मुग्धा तांबे, मृणालताईंची धाकटी बहीण. तिच्या गीतेवरच्या निरूपणाच्या सुरुवातीला मी बोलले होते. आता त्याचा समारोप होत आहे. हा यज्ञ 2.5 वर्षे अखंड चालला. अनेक अडथळे आले, पण आपण पांडवांच्या बाजूचे असल्यामुळे सर्व विघ्ने सपाट होत गेली. गीतेचा अर्थ सांगण्याचा हा उहापोह कशासाठी केला होता ते आपण थोडक्यात पाहूयात. उत्तरे सोपी आहेत कारण ती आपल्याला गीतेतच सापडतात. गीता आपल्याला रोजचे जीवन कसे जगावे हे शिकवते.
रात्रीचा तमोगुण दूर सारून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. दिवसभर जी कर्मे करू ती परमेश्वराला स्मरून कौशल्याने करून त्याचे फळ ईश्वरालाच अर्पण करावे. घरात झाडू मारताना मी भगवंताचे मंदिर स्वच्छ करत आहे असे म्हणावे. स्वयंपाक करताना माझ्या कान्ह्याला काय आवडेल हा विचार करत तो रुचकर कसा होईल ते पहावे. भोजन करण्यापूर्वी कृष्णाला प्रसाद दाखवून या जेवायला म्हणून जेवण करावे. हे असं सगळं मृणाल ते करतात बरं का रोज. अन्न कसे सात्विक असावे तरच भक्ती ही वृद्धिंगत होत असते. लक्षात ठेवावे की हे अन्न सुद्धा आपल्या शरीरात तो परमात्माच पचवत आहे. आपण इतके दिवस निरूपण ऐकत होतो, पण वर्गात बाईंनी शिकवल्यानंतर जो विद्यार्थी घरी येऊन पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करतो तोच विद्यार्थी पुढे पुढे जातो व बाईंचा पण लाडका होतो. आपल्यालाही वाटते ना आपण कृष्णाचे लाडके व्हावे, मग गीता तत्वांचा अभ्यास करायला हवा. कारण एकाएकी येणारे वैराग्य हे स्मशान वैराग्य असू शकते, पण सततच्या अभ्यासाने येणारे वैराग्य, येणारी स्थितप्रज्ञता, एक साक्षी भाव जास्त काळ टिकेल आणि तो वाढत वाढत जाईल. कारण सततच्या अभ्यासाला गीतेत कृष्णाने फार महत्व दिले आहे. आपण हे सगळं का करायचे तर आपल्या आत्म्याची ऊर्ध्वगती आपणच करू शकतो. आपणच आपले शत्रू असतो आणि आपणच आपले मित्र असतो. तेव्हा आता ही जी गीता आपण हातात धरली आहे ती खाली ठेवू नका. कृष्णाचे लाडके व्हा आणि त्याच्याच नामात आयुष्याचा विराम करा. गीतेचा प्रत्येक अध्याय संपल्यावर मृणालताईंच्या सांगण्यावरून श्री धनंजय दीक्षित यांनी मला डॉक्टर प्रदीप आगाशे यांनी शब्दबद्ध करून चाली लावलेली गीतेची त्या अध्यायाची गीते सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. गीतेत सर्वांसाठी वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग. तेव्हा कोणत्याही किंवा या चारही मार्गांनी जाऊन परमेश्वराला या देहातच या जन्मातच प्राप्त करून घ्या असे रामकृष्ण म्हणतात बरं का परमहंस. धन्यवाद. आपल्या सर्वांची ऋणी डॉक्टर मुग्धा तांबे. मनापासून धन्यवाद मुक्ताताई. प्रत्येकाला आपला आपला आलेला अनुभव अशा पद्धतीनं सांगणं किती सुंदर आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाला पुढे नेत श्रीमती भाग्यश्री बडवे यांना आमंत्रित करते. भाग्यश्री ताई आहात का आपण? हो आहे. बोला बोला. हा, बोला. जय श्री कृष्ण. निरूपण आनंद कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर साधक यांना माझा नमस्कार. आजपर्यंत ना मी गीता ऐकली नव्हती, ज्ञानेश्वरी ऐकली नव्हती. मगाशी आराध्याचं ऐकलं आणि मला थोडं मनात हे झालं की वयाच्या 62व्या वर्षी मी गीता आणि ज्ञानेश्वरी ऐकली. तीही माझी ही मैत्रीण, तिच्यामुळे मी ऐकले, तिच्यामुळे मला कळलं की गीता आणि ज्ञानेश्वरी अतिशय सुंदर ग्रंथ आहे. या ग्रुप बरोबर जवळजवळ मी 2-2.25 वर्ष आहे. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी अर्थविवेचन ऐकताना या आणि ही जी आहे तर तिच्या स्पष्ट रसाळ आणि सुरस वाणीने भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक अतिशय सुंदर असं तिनं विवेचन केलं की मी कधीही नाही ऐकणारी पण मला त्याच्यात गोडी वाटू लागली की अरे किती सुंदर आहे ना ज्ञानेश्वरी आणि गीता. मी कसं काय बरं इतके दिवस नाही ऐकलं. आणि मग मी रोज आवडीनं रोज सकाळी उठलं की पहिलं ते ऐकायला लागले आणि मला हळूहळू ती समजायला लागली आणि इतकी गोडी वाटू लागली की कधी एकदा तिचं निरूपण येतंय आणि मी ऐकते असं मला झालं. भगवद्गीतेतील प्रत्येक अध्याय जीवनाचा नवा अर्थ धडा शिकवतो. आपण कोण आहोत, कसं जगावं, आचरणाचे जगण्याचे नियम हे भगवद्गीतेत अतिशय सुंदरपणे सांगितले आहे. म्हणून मला असं वाटतं की जन्माला आलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाने ही ज्ञानेश्वरी भगवद्गीता वाचलीच पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. आणि मला हे फार आयुष्याच्या शेवटाला ऐकायला मिळालं आणि मी मृणालचे अतिशय आभारी आहे की तिच्यामुळे मला इतकी सुंदर अशी गोष्ट ऐकायला मिळाली आणि हा 2 वर्षाचा प्रवास अतिशय सुरेख झाला आणि जीवनातलं खूप काही शिकवून गेलं. आणि अनम्यूट का म्यूट
असं काहीतरी होतं ते मी केलं मी अनम्यूट. मृणालताई यांचं याच्यात हॅलो. योगदान फारच मोठं आणि मोलाचं आहे. पुढेही आताच म्हटल्या त्याप्रमाणे काहीतरी ऐकायला मिळणार आहे, तर हे अतिशय चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद, खूप मनापासून धन्यवाद. आपण म्हणालात तसं महाराष्ट्रातल्याच नव्हे, जगातल्या प्रत्येकाने गीता वाचली पाहिजे, जगातल्या प्रत्येकाने ज्ञानेश्वरी समजून घेतली पाहिजे. धन्यवाद. यानंतर श्रीमती वंदनाताई पुराणिक यांच्याकडे आपण जातोय. वंदनाताई आपण आहात का पुराणिक? हो, वंदनाताई आहे आहे. आपण आपलं मनोगत व्यक्त करावं हा. अशी विनंती. जय श्री कृष्ण. सर्वांना नमस्कार माझा. मृणालताई म्हणजे उत्स्फूर्त सदा हसरे व्यक्तिमत्व. आमच्या निकष लॉन सोसायटीमध्ये पुणे पाषाण त्यांनी गीता शिकवायला सुरुवात केली होती. सौ रोहिणी भोपळे हिने त्यांची ओळख करून दिली. त्या सुतारवाडीतून आठवड्यातून 2 दिवस येत होत्या, परंतु नंतर कोविडमुळे येणे बंद झाले. धनंजय दीक्षितांनी या उपक्रमाची सुरुवात केली व नंतर मृणालताईंनी मोबाईलवर दररोज गीतेतील एका श्लोकाचा अर्थ समजावून सांगण्यास सुरुवात केली आणि 18 अध्याय पूर्ण केले. त्यांना त्यांच्या या उपक्रमात त्यांच्या 2 बहिणींनी मोलाची साथ दिली. मोठी बहीण अनघा गायकवाडी यांनी प्रत्येक अध्याय संपल्यावर त्या अध्यायाचा थोडक्यात गोषवारा सांगितला, तर लहान बहिणीने म्हणजे डॉक्टर मुग्धा तांबे यांनी अध्यायाचे सार गाऊन दाखवले. सध्या त्या म्हणजे डॉक्टर मुग्धा तांबे श्री एकनाथ महाराज लिखित रामायण सांगत आहेत, तेही खूप सुंदर आहे. अशा प्रकारे त्या दोघी बहिणींनी मृणालताईंना चांगली साथ दिली. त्याचप्रमाणे श्री अरविंद पाटील यांनी श्लोकाला अनुसरून ज्ञानेश्वरी मधील ओव्या पाठवल्या. त्या सर्वांनी या उपक्रमास खूप कष्ट घेतले आणि आम्हा साधकांना ज्ञानेश्वरी आणि गीता वाचनाची गोडी लावली व महात्म्य सांगितले. यासाठी आम्ही सर्वजणी त्यांचे शतशः ऋणी आहोत. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. मनापासून धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते प्रज्ञा पेठे यांना. प्रज्ञाताई. प्रज्ञा पेठे. जय श्रीकृष्ण. बोला बोला आपण आपलं मनोगत. मी सर्वप्रथम सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद देते, कारण की तुम्ही हा सगळा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. मला वंदनाताई आणि मृणालताई दोघांनाही नमस्कार करते आणि सांगावंसं वाटतं की गीता परिवारामुळे गीतेशी जोडले गेले आणि मृणालताईमुळे ज्ञानेश्वरीशी जोडले गेले आणि तो ज्ञानेश्वरांनी गीता आपल्याला प्राकृतात आणून दिली आणि ही आणलेली प्राकृतातली सुद्धा माझ्या पिढीला नाही कळत नव्हती अजिबातच आणि ती मृणालताईमुळे त्याची गोडी लागली, त्यातला अर्थ समजत गेला. 13वा अध्याय तर मला खूपच अवघड वाटला होता, म्हणजे मला कळलाच नव्हता म्हटलं तरी चालेल, पण तो मृणालताईंच्यामुळे मला तो खूप सहज वाटला. नंतर मग समजायला लागला काहीतरी त्यातलं, थोडं वाचतीये ते कळायला लागलं निदान, आणि त्यामुळे मी मृणालताईंची खूप 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 आभारी आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीशी मला जोडलं आणि त्यांनी मला मध्ये म्हटलं की तुम्ही हे स्टोअर कसं केलं, तर माझी अशी इच्छा होती की माझ्या मुली आहेत तर त्या काही आता हे ऐकत नाहीयेत. जशी मी 40शी ते ऐकायला लागले तसं मला असं वाटलं की कदाचित माझ्या मुली पुढे जाऊन कधीतरी ह्याच्यात इंटरेस्ट दाखवतील, तर त्यावेळी त्यांना ऐकायची सुरुवात जरूर मृणालताईंच्या निरूपणातनं व्हावी असं मला फार वाटलं आणि त्याच्यातनं मी ऍक्च्युली ते स्टोअर करायला लागले की नाही आपण स्टोअर करून ठेवू, कधी ना कधी माझ्या मुली नक्की ऐकतील या आशेवर आहे मी आणि मला खात्री आहे की त्या नक्की ऐकतील. का माझ्याबरोबर त्या कधीतरी ऐकतात, म्हणजे मी सकाळी ऐकत असते, मी नेहमी त्या जाग्या असतात असं नाही, पण तरीही त्यामुळे मी त्या दोघींचे खूप खूप आभार मानते. वंदनाताईमुळे मला पहिल्यांदा ज्ञानेश्वरी त्या मध्ये मध्ये गीतेचं निरूपण जेव्हा करायच्या तेव्हा त्या मध्ये मध्ये बोलायचं, त्यांनी उदाहरणं द्यायच्या, म्हणजे त्यातनं जाणवलं की नाही हे जास्त सोपं वाटतंय ऐकायला, आपल्याला उदाहरणं कळतायत. आणि जेव्हा मृणालताईंकडनं अगदी डिटेलमध्ये ऐकायला मिळालं तेव्हा तो आनंद मात्र खूपच जास्त भावला, आवडला आणि त्याच्यामुळे एक पाऊल पुढे टाकून मी पण स्वतः नंतर म्हणजे स्वतः ज्ञानेश्वरी आणून वाचायला पण सुरुवात केली. हळूहळू होतीये प्रगती, बघूया कसं कसं होतंय पुढं. जय श्री कृष्ण. सगळं छानच होईल. आपल्या हातात गीता आहे, आपल्या हातात ज्ञानेश्वरी आहे, सगळं छानच होईल. धन्यवाद. यानंतर आपल्या ज्ञानसाधना समूहाचा विस्तार किती मोठा आहे ते आपण बघणार आहोत. थेट अमेरिकेहून माननीय श्री नितीनजी दामले आपल्या बरोबर आज जोडले जाणार आहेत. त्यांना मी विनंती करते त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. आदरणीय नितीनजी दामले आपण आहात का? जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. माझा आवाज येतोय ना ताई? बोला. सर्वप्रथम प्रमुख अतिथी वंदनाताई वर्णेकर
तुम्हाला जय श्री कृष्ण. तुमच्याकडनं मी बरंच काही शिकलेलो आहे. L1, L2, L3 जेव्हा ट्रेनिंग म्हणजे ट्रेनरसाठी म्हणून मी शिकवायच्या आधी तुम्ही जे ट्रेनिंग देता आम्हाला, तेव्हा मी तुमचे बरेच क्लासेस अटेंड केलेले आहेत. आणि आज माझा योग असा आहे की तुम्ही या कार्यक्रमात आलेला खूप खूप धन्यवाद आणि जय श्री कृष्ण तुम्हाला. सर्वप्रथम मृणालताई विप्रदास यांना मी गुरु समान मानतो आणि मी त्यांना नमस्कार करतो. धनंजय दादा, तुम्ही हा जो ग्रुप सुरू केलात खरोखर कौतुकास्पद आहे. कारण बॅकग्राऊंडमध्ये राहून हे जे काम तुम्ही केलेलं आहे ते खरंच म्हणजे खूप काम असतं. लोकांच्या क्वेरीज येत असतात, काही ना काही असतं, वेळ खूप जातो. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि नमन तुम्हाला. आणि तसंच रेणुकाताई तुम्हालाही नमस्कार. मी जास्त वेळ दिलेला नाहीये, पण मी कमी कमी बोलायचा प्रयत्न करतो. जरी मी भारताच्या बाहेर असलो ना, तरी भारत माझ्यातनं बाहेर अजून आलेलं नाहीये, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि खरोखर एवढ्या लांब राहून मला हे असं काही करायला मिळणार आहे हे असं वाटलंच नव्हतं. आणि नेहमी मला म्हणजे आठवण येते माझ्या आजोबांची. त्यांना सारखी अशी म्हणायची सवय होती, ही योगेशाची कृपा आहे किंवा या योगाच्या गोष्टी आहेत असं. तर मी लहानपणी त्यांची म्हणजे टिंगलही केली असेल आणि आजीकडनं शाबासकी मिळवली असेल. पण म्हणायचा मुद्दा असा आहे की जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं मला जाणवायला लागलं की ते जे म्हणत होते ते खरं आहे. ह्या ज्या गोष्टी होतात योगेशाची कृपा आहे किंवा योगाच्या गोष्टी आहेत, या खरोखरच भगवंताच्या कृपेमुळेच होतात. आणि ते मला अगदी जाणवलं. मला इथे सारखं वाटायचं की अरे आपल्यालाही गीता म्हणता यायला पाहिजे, आपल्यालाही स्पष्ट उच्चार यायला पाहिजेत. आणि मला माझ्या मोठ्या बहिणीने लिंक पाठवली की अरे हे असं सुरू झालेलं आहे, बघ तू जॉईन कर, तुला बरेचदा तू म्हणत होतास. आणि गीता परिवाराशी मी जुडलो आणि खरोखर माझं म्हणजे आयुष्य बदललं असं मला म्हणायला हरकत नाही. आणि त्यातल्या त्यात मला श्री विष्णू सहस्त्रनाम शिकायला ताईंकडे मिळालं. इतका आनंद झाला मला. ताईंचं शिकवणं इतकं चांगलं आहे, त्यांचं ऱ्हस्व दीर्घ आणि इतकं प्रेमाने सगळ्यांना सांगतात ते. मी म्हणलं अरे बापरे, हे जर मी आता जर काही शिकलो नाही ह्या सगळ्या म्हणजे गीता परिवार, श्री विष्णू सहस्त्रनाम ताईंकडनं, तर ते म्हणतात ना, ये मौका मिले ना दुबारा तसं आहे. आणि मी गजर लावून उठायला लागलो. म्हणजे जेव्हा आमचा क्लास व्हायचा ऑक्टोबर 2021 मध्ये, तेव्हा माझ्याकडे घरचे सकाळचे 4:30 वाजलेले असायचे. तर आधी मी गजर लावला, म्हणलं आता ताईंचा क्लास मिस नको व्हायला. पण लगेच जाग यायला लागली आणि खूप म्हणजे प्रभावित झालो. आणि त्याच्यानंतर तर ह्या ग्रुपवर जॉईन झालो मी. आणि मला ते ताईंचे रोज ऑडिओ फाईल अगदी नियमाने यायची. आणि मला आता ताईंचा आध्यात्मिक व्यासंग अफाट आहे, माझं तर तेवढं ज्ञान नाही आहे. पण त्यांचं मला काय आवडायचं, ते जे उदाहरणं सांगायचे ना, की बुवा कामना म्हणजे एखाद्याला वाटतं की गुलाबजाम खायचे, मग ते गुलाबजाम घरी येईस तर तोच विचार असतो असं. किंवा आपल्या परिवारात सुद्धा असं एक उदाहरण म्हणजे होऊ शकतं आणि ते त्यांनी दिलं होतं की मुलीचं लग्न झालं, इंजिनियर नवरा मिळाला, सगळं ठीक आहे, तोपर्यंत आनंद असतो. पण दुसऱ्या कोणाचं कळलं की इंजिनियर मुलगा मिळाला आणि तो फॉरेनला असतो की मस्त झालं, मग सगळं परत. सो हे जे असली जी उदाहरणं ताईंनी दिली आहेत ना, खरोखर म्हणजे माझ्यासारख्या माणसाला अध्यात्मातलं एवढं कळत नाही, पण या उदाहरणातनं बरोबर कळतं. किंवा त्यांनी स्वतःच्या बद्दलही सांगितलंय की त्यांना चहा प्यायची खूप सवय होती आणि मग त्यांना सगळेजण चहाबाज असं म्हणायचे. आणि गुरु महाराजांसमोर त्यांना एकदा ऐकलं त्यांनी आणि ते म्हणले की चहा सोडा असं काहीतरी. आणि त्या दिवसापासून त्यांनी लगेच चहा सोडला. हे जे ऐकलं मी, म्हणजे ते स्वतःबद्दलही उदाहरणं देताना सांगतात, ते खरंच त्यांचा मोठेपणा आहे. दुसऱ्यांची उदाहरणं देणारे बरेच लोक असतात, पण ताईंनी स्वतःचं उदाहरण सांगून सांगितलं. आणि मला असं जाणवलं की हे जे ताईंच्या बाबतीत झालं ते माझ्या बाबतीत आदरणीय ताईंचा क्लास अटेंड करून झालं. म्हणजे आपण केमिस्ट्रीमध्ये म्हणतो ना कॅटलिस्ट, त्या कॅटलिस्ट झाल्यात माझ्या बाबतीत. आणि गोडी निर्माण झाली,
त्यांचं तर ऐकतो मी व्हिडिओ ऑडिओ फाईल्स मी 2-3 वेळा गाडी जेव्हा जेव्हा ड्राईव्ह करत असतो तेव्हा ताईंची ऑडिओ फाईल्स ऐकत असतो. कारण एनिवे जास्त बोलत नाही, पण व्हॉट्सअपवर बरेच मेसेजेस येत राहतात. एक मेसेज होता, त्यातलं एक वाक्य मला अगदी आठवतंय. एखाद्या उत्तम शिक्षकासमोर तुम्ही 10 मिनिटं बसलात तर तुमच्यातला विद्यार्थी जागा होतो. हे माझ्या बाबतीत झालेलं आहे. तर ताई खरोखर खूप खूप धन्यवाद. आणि मी विसरलो, इथे नाव लिहिलेलं होतं, आराध्याताई भिडे. ताई तुमचं खूप कौतुक वाटलं, तुम्ही एवढ्या लहान वयात तुम्ही एवढं सगळं केलंय. खूप खूप तुम्हाला मनापासून जय श्रीकृष्ण. आणि अगदी शेवटचं दोनच मिनिटं, एकच मिनिटं. सीमाताई पंडित यांनी जे म्हणलेलं आहे की आजकालच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हे खरोखरच काहीतरी करायला पाहिजे. नाही तर असं नको व्हायला की वेळ निघून गेला. म्हणजे ताईंनी एका याच्यात उदाहरणात सांगितलं होतं, अध्याय 6व्या याच्यात यम नियम योगासनं आहेत, हे भक्ती आहे, हे सगळं आहे. पण जे अगदी तब्बल लोक असतात आणि तिथे ती जी अशी पायवाट आहे आणि तिथे नदी आहे आणि तिथे घसरड असतं, त्या घसरड्यावरनं अगदी मातब्बर लोक घसरून पडू शकतात. आणि ते सध्या झालेलं आहे सोसायटीमध्ये किंवा पावलोपावली म्हणजे काय म्हणतात तुम्हाला डायव्हर्जन असं होऊ शकतं. आणि तरुण पिढीचं तर खूप होत चाललेलं आहे. आणि त्यांच्यासाठी आपण जर काही करू शकलो ना, तर त्याच्यासाठी मात्र प्रयत्न खूप सगळ्यांनी अगदी झटून प्रयत्न करायला पाहिजेत. ही अगदी काळाची गरज आहे. एवढं बोलून मी थांबतो. सॉरी, मी टाइमच्या ओव्हर गेलो, माफ करा मला. जय श्रीकृष्ण सर्वांना. टाइमच्या वर नाही, आपण खूप छान बोललात नितीनजी. तुमचे विचार आम्हाला खूप आवडले आणि खूप मनापासून तुमचं अभिनंदन. कारण परदेशात राहून आपण हे सगळं करताय आणि आता याचा प्रचार करताय. असं म्हणतात की रोमा मिश्र युनान मिट गए सारे जहां से, रोमा मिश्र युनान मिट गए सारे जहां से, कुछ खास बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. असं काय आहे खास आमच्या जवळ, भारताजवळ? ते हे आहे भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण. हे आमचे दोन अतिशय महत्वाचे असे पुरुष आहेत, युग पुरुष आहेत, ज्यांच्यामुळे आपण हे करतोय. हॅलो. हा, नितीन दादा अमेरिकेत आहेत, पण ते ना भारतातनं बाहेर गेलेलेच नाहीत, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे. आणि त्यामुळे मी दादांना म्हटलं की तुम्ही प्रोत्साहनपर असं तरुण पिढीला किंवा सगळ्यांनाच, आज ना तरुण पिढीच ह्या अध्यात्माच्या बाहेर असं नाहीये. म्हातारे लोकांना सुद्धा टीव्ही सुटत नाही, सिरियल सुटत नाहीत. अशा लोकांना सुद्धा हे दादांचे विचार जे आहेत ते चुकून जर ऐकले तर त्यांना वाटेल की हा, भगवद्गीता ऐकली पाहिजे, काहीतरी ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे, काहीतरी या अध्यात्माची गोडी लागली पाहिजे. आणि ना ती गरज आहे त्यांच्या शांत जीवनासाठी. असं जगणं सुसह्य होण्यासाठी हे ग्रंथ फार उपयोगी आहेत. हे त्यांना समजेल जेव्हा ते ऐकतील. आणि हे दादांनी विचार बोलून दाखवले, ते मला खूप आवडलं. जय श्रीकृष्ण दादा. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण सर्वांना. आणि माझी आणि मृणालताईंची इंटरॅक्शन अगदी जेव्हा गीता परिवारचा L4 चे 6 अध्याय शिकताना त्या आमच्या ट्रेनर होत्या आणि त्यांनी त्या पद्धतीने अध्याय शिकवायला, म्हणजे श्लोक शिकवायला घेतले. त्यामध्ये त्यांनी श्लोक सांगितल्यानंतर, आमच्याकडनं म्हणून घेतल्यानंतर त्यांनी थोडक्यात त्या श्लोकाचा अर्थ सांगायला सुरुवात केली आणि ते सर्वांनाच खूप आवडलं. आणि त्यात अजून रुची आम्हाला व्हायला लागली की गीता म्हणजे काहीतरी विशेष आहे. आणि अशा प्रकारे मग 6 अध्याय पूर्ण झाले. त्या शिक्षिका होत्या आणि त्यानंतर त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरीला जोडायचा, तर त्यात मला सुरुवातीपासून मी त्यामध्ये होतो. आणि त्यात मी एक त्यांच्या परमिशननी एक काम सुरू केलं की मी त्या ज्या ओव्या सांगायच्या त्यांच्या ऑडिओ क्लिपमधनं, त्या ओव्या मी लिहून किंवा कुठून तरी कॉपी करून ग्रुपवर टाकायला सुरुवात केली.
आणि हे करता करता केव्हा 18 अध्याय संपलेत कळलंच नाही. आणि 18 अध्याय संपल्यानंतर मला असं एक सुचलं की गीतेचे 700 श्लोक आणि ज्ञानेश्वरीच्या जवळपास 9000 ओव्या ह्या जर आपण एकत्र आणल्या आणि त्याचा समन्वय जर मृणालताईंच्या ऑडिओ क्लिपमधनं त्याला जोडलं तर ते खूप बरं होईल. आणि म्हणून मी एक ड्राईव्हवर आणि ग्रुपवर शेअर केलं आहे की गीतेचे 700 श्लोक, मृणालताईंचं त्यावरचं निरूपण ऑडिओ क्लिप आणि ज्ञानेश्वरीच्या त्याच्या संबंधित ओव्या असं मी एकत्र आणलंय आणि मी ते शेअर केलं. आणि माझे असं आहे की ते लवकरच खूप खूप म्हणजे जगभर पसरावं, कमीत कमी मराठी भाषिकांमध्ये त्याचा प्रसार व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मृणालताईंना मी हे माझं काम समर्पित करतो. धन्यवाद. धन्यवाद अरविंद दादा, तुम्ही खूप महत्वाचं काम केलेलं आहे. कारण आत्ताच्या युगात आताच नितीन दादांनी सांगितलं त्याप्रमाणे कारमध्ये जाताना ऐकावं किंवा घरी बसल्या बसल्या ऐकावं, याच्यासाठी आपण केलेलं काम खूप महत्वाचं आहे. आपले मनापासून आभार. यानंतर कार्यक्रमाला आपण पुढे नेतोय. मगाशी जशी 6वीतली आराध्या आपल्या बरोबर होती, तशा आता 90 वर्षाच्या आजी आपल्या बरोबर आहेत. सिंधुताई बोकील इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सिंधुताई, ऐकू आलं? आता बोला. हा, नमस्कार. आराध्याला बघितलं आणि वाटलं बापरे, मी 85 वर्षाची असताना गीता आणि ज्ञानेश्वरी ऐकणं सुरू केलं. आणि सीमाताईंनी तर सगळा छानच आढावा घेतला. नमस्कार अतिथीगण आणि सगळे साधक मित्र मैत्रिणी. गीता परिवारच्या भगवद्गीतेच्या शुद्ध आचरण, शुद्ध उच्चारण या उपक्रमामुळे ऑनलाईनवर माझा प्रशिक्षित शिक्षिकांशी परिचय झाला. माधुरीताई मराठे, पद्माताई पेठे आणि मृणालताई विप्रदास. श्रीमती मृणालताई बरोबर श्री विष्णू सहस्त्र नामाच्या संस्था वर्गात लाभ मिळाला. आणि त्यानंतर जवळजवळ 2.5 वर्षाचा सहवास मिळाला भगवद्गीतेतील 700 श्लोकाचे निरूपण ऐकणं. कौतुकच आहे त्यांचं. गीतेतील एक एक श्लोक महत्वाचा संदेश देणारा आहे हे तर आपल्याला आता कळलं. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृत भाषेतील भगवद्गीता त्या काळच्या मराठी भाषेत ओव्या लिहून सामान्य जनापर्यंत पोहोचवली. निसर्गातील उदाहरण तसं जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे शकोर तलगे तियापरी श्रोता अनुभवावी ही कथा अति हळूवारपण चित्ता आणून या. जणू काही अर्जुनाला समोर पाहूनच लिहिली असावी. जरी ती मराठी भाषा असली तरी समजायला कठीणच. श्रीमती मृणालताई भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोकातील शब्दांचे अर्थ नंतर संपूर्ण श्लोकांचा अर्थ ग्रहण करून गुणग्रहण करून उदाहरणासहित सध्याच्या मराठी भाषेत सांगत. त्या अनुषंगाने ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे रसग्रहण करणं सुरू केलं. मी ज्ञानेश्वरी भगवद्गीता वाचत असते, पण इतका सखोल अर्थ मृणालताईंच्या या निरूपणामुळे समजू शकते. हा एवढा प्रवास करताना, लांबचा पल्ला गाठताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी कधी तर इंटरनेट दगा द्यायचं, पण त्यांची जबर इच्छाशक्ती, चिकाटी, अभ्यासू वृत्ती त्यांचा मनोदय पूर्ण करण्यास कामी आली. घेतला वसा पूर्ण केला 25 मे 2024 रोजी. माझी सकाळ रोज उगवायची. मृणालताईंचा ऑडिओ आला का पाहायचं आणि ऐकायचं. मला काही शंका असेल तर मी त्यांना विचारायची. त्या आपले मत कळवायच्या. त्यांचा परिचय जरी ऑनलाईनवर झाला तरी मला वाटायचं की ही आपली खूप वर्षाची सखीच आहे. भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा केल्यावर दोन्हीकडे आपले सैनिक म्हणून अर्जुन व्याकुळ झाला. परमेश्वराची प्रार्थना करू लागला. मला काय उचित आहे ते सांग, विनवणी करू लागला. कार्पण्य दोष पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्त्वां ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्.
महर्षी वेदव्यास ऋषींनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गूढ गहन ज्ञान संस्कृत मध्ये श्लोक लिहून 18वा अध्याय जो कळसच तिथपर्यंत आपल्याला पोहोचवली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना तू माझ्यात समावून जा, माझा भक्त हो. मनमना भव भक्तो मध्याजीमान नमस्कुरु वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसिनी. आपण म्हणतो ना, ईश्वरावर श्रद्धा ठेवावी, देवालाच माहिती, जळी स्थळी पाषाणी काष्टी परमेश्वर आहे, ईश्वराची भक्ती करायची. खरंच मृणाल ताई, मला हे सगळं ऐकून जरी खूप उशीर झाला तरी फार मनशांती मिळाली. कर्म करीतच राहायचं शेवटपर्यंत, षड्रिपूवर काबू मिळवायचा आणि स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न करायचा. नव्या पिढीला चांगले विचार संस्कार द्यायचे, घरी दारी गीतामय वातावरण तयार करायचे. प्रयत्नांती परमेश्वर. या आनंदोत्सवात मला सामील होता आलं, याचा आनंद मिळाला. नमस्कार गीता परिवार. धन्यवाद मृणालताई. आभार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण सिंधुताई. तुमच्या वयाचा आदर करत आणि तुम्ही आम्हाला जी प्रेरणा दिली आता त्याबद्दल तुमचा खूप खूप तुमचे आभार आणि तुम्हाला सादर नमस्कार. धन्यवाद. यानंतर आपण इथे आमंत्रित करणार आहोत अनघाताई गायकईवारी यांना. गीता प्रेरणा गान आणि त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. घराघरामध्ये प्रत्येक हातामध्ये गीता असावी असा विचार ते आपल्या समोर मांडणार आहेत. आमंत्रित करते अनघाताई गायकईवारी यांना. या मृणालताईंच्या मोठी बहीण आहेत आपण सगळे जाणतो. अनघाताई. नमस्कार. मी अनघा अरविंद गायकईवारी औन पुणे अशी ओळख करून देऊन प्रत्येक अध्यायाच्या सारांश कथनाच्या वेळी आपली भेट झालेलीच आहे. मृणाल विप्रदास यांनी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यावर एकत्रितपणे निरूपण करण्यास 19 नोव्हेंबरला म्हणजे तिच्या वाढदिवसाच्या दिवशीपासून सुरुवात केली होती. आणि नेमके त्याच कालावधीत माझ्या गुरु गीता धर्म मंडळाच्या सौ संध्याताई कुलकर्णी यांच्याकडून मी गीता संथा घेत होते. आणि गीता संथाबरोबरच संध्याताई प्रत्येक श्लोकाचे निरूपणही करत होत्या. त्यामुळे माझाही गीता अभ्यास त्याच वेळेला सुरू झाला होता. मृणालताईंच्या 3ऱ्या अध्यायाच्या निरूपणानंतर त्या अध्यायाचा थोडक्यात सारांश रूपाने आढावा कथन करण्यासाठी त्यांनी मला सुचवले. नुकताच अभ्यास सुरू केलेल्या मला ते एक आव्हानच होते खरं म्हणजे, पण मी ते स्वीकारले. संध्याताईंच्या प्रत्येक श्लोकाच्या निरूपणातून संपूर्ण अध्यायाचे केवळ 20 मिनिटांच्या अवधीचे सारांश लेखन मला करायचे होते. पहिल्या वेळी मला ते कसे बसे साध्य झाले, पण झाल्यासारखेच वाटले. पण मृणालताईंनी मात्र ते प्रेमाने स्वीकारले. एवढेच नाही तर पुढील प्रत्येक अध्यायाच्या लेखन आणि कथनाची जबाबदारी त्यांनी माझ्यावरच सोपवली. हे करीत असताना मृणालताई, सौ संध्याताई आणि डॉक्टर मुग्धा तांबे यांचे वेळोवेळी होत असलेले मार्गदर्शन, तसेच माझी मैत्रीण सौ मेधा सोवनी यांच्या भावगीता या पुस्तकातून मिळत असलेले उपयुक्त संदर्भ यामुळे माझी गीताभ्यासाची गोडी वाढू लागली. नव्हे मला त्याची ओढच लागली आणि भगवंतांची ही सेवा माझ्याकडून पुढे घडत गेली. साधक हो, आपणही दरवेळी शांतपणे ऐकून शाबासकीची थाप दिली. संयोजकांनीही उदारपणे कथनाची संधी दिली. आज अशा सर्वांचीच मी अत्यंत ऋणी आहे. आणि हो, आज ही माझी बहीण मृणालचा होत असलेला हा कौतुक सोहळा पाहून मला खूपच आनंद आणि अभिमानही वाटत आहे. आपल्या या निरूपणाच्या प्रयत्नातून भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आज जवळजवळ 2,500पेक्षा जास्त घरांमध्ये पोहोचली आहे. या निमित्ताने स्वाध्याय परिवाराचे श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांचे असेच एक गीता प्रेरणा गीत मी आज सादर करू इच्छित आहे. घरोघरी आणि करोकरी भगवद्गीता पोहोचण्याच्या या भावना या गीतामध्ये अगदी उत्कटपणे प्रकट झाल्या आहेत. जीवनात न कंटाळता कर्म करण्याचे कळणे, मरणाचे भय वाटू न देणे, आलेल्या परिस्थितीकडे तटस्थतेने पाहून निर्णय घेता येणे, असे अनेक पैलू यशस्वी जीवन जगण्यासाठी गीतेमध्ये सांगितले आहेत. त्याचा समर्पक आशय माझ्या मते या गीतामध्ये उतरला आहे आणि म्हणूनच हे गीत आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असलेल्या प्रतिज्ञेबरोबरच समाविष्ट होऊन
रोजच्या रोज गायले जावे असे हे गीता महात्म्य बनले आहे. आज या भगवद्गीता प्रचाराचा एक भाग म्हणून मी हे गीत सादर करते. घरोघरी करो करी गीता जाऊ दे, गीता जाऊ दे. अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे, माधव बोलू दे. कर्म न टळते कधी कुणाला, या कर्माचा का कंटाळा. उद्योगे मनुजाला विकार जिंकू दे, विकार जिंकू दे. मरणाचे भय का वाटावे, तनी मनाने का गुंतावे. अनादि मी अनंत मी ऐसे वाटू दे, ऐसे वाटू दे. सत्य मधुर वच वदता यावे, तटस्थतेने बघता यावे. ध्येयाचा ध्यास जीवा सदैव लागू दे, सदैव लागू दे. जे जे पटले आचरीन मी, जे जे कळले ते शिकविन मी. कृष्णाशी समरसता अशीच साधू दे, अशीच साधू दे. गीता कळते गाता गाता, गीता कळते जीवन जगता. संस्कारे मज माझा स्वभाव बदलू दे, स्वभाव बदलू दे. जे ज्याचे त्या करता अर्पण, अर्जुन बनतो स्वतःच मोहन. या देही या जन्मी सुराज्य लाभू दे, सुराज्य लाभू दे. घरोघरी करो करी गीता जाऊ दे, गीता जाऊ दे. हे गीत आम्ही रोज पाठ जेव्हा करतो सकाळी 5 ते 8 या वेळेला रोजच्या रोज आमच्या पाठाच्या वेळी आम्ही हे गीत म्हणत असतो. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. धन्यवाद अनघाताई. खूप छान गीत आपण सादरही केलं आणि अर्थात निवडलं सुद्धा खूप छान. खरंच आत्ताची गरज आहे, घरोघरी करी गीता असावी. मनापासून आभार. यानंतर आपण घाईनी पुन्हा कार्यक्रमाला पुढे नेतोय. वीणाताई देव इथे उपस्थित आहेत का? वीणाताई देव. यत् बोला सत्येन वीणा. जगत् सर्वं, यत् प्रकाशेन भाति तत्, यद् आनंदेन नंदति, तस्मै श्री गुरवे नमः. अद्य व्यासपीठेऽस्मिन् उपस्थिताः सन्माननीयाः मृणालताई महोदया तथा अस्माकं पीठे उपस्थिताः सन्माननीयाः वन्दनाताई वर्णेकर महोदया अतिथिरूपेण अत्र उपस्थिता अस्ति. अस्माकं संस्कृत ज्ञान साधन मंडलस्य संस्थापकाः धनंजय दादा, अनन्तरं निवेदिका रेणुकाताई महोदया. उपस्थिताः सर्वेभ्यो नमो नमः. अद्य गीता यज्ञस्य समापन दिनम्. सार्ध-2 वर्षपर्यन्तं मृणालताई महोदया भगवद्गीतायाः सर्वेषां श्लोकानां निरूपणं भावपूर्णं धाराप्रवाहिततया अत्युत्तमपद्धत्या मंडितं कृतवती. प्रातःकाले प्रतिदिनं 6 वादनात् पूर्वं तस्य वयं सर्वे अनुभवं स्वीकृतवन्तः. सत्यम् अस्माकं कृते तत् प्रतिदिनस्य चार्जिंग आसीत्. सूर्यः तु केवलं दिवसे प्रकाशं ददाति, किन्तु मृणालते महोदया 24 घण्टात्मकं प्रकाशं ज्ञानप्रकाशं दत्वा ज्ञानदीपं प्रज्वालितवती. सत्यं धन्यवादः
मृणालते महोदया, अस्माकं मण्डलस्य कृते यत् महोदया योगदानं दत्तवती तद्वयं कदापि न विस्मरामः. थोडस मराठी भाषेतून जाऊया. आतापर्यंत आपण भगवान श्रीकृष्णाचं बालरूप, राधाकृष्ण रूप श्रीमद भागवताच्या माध्यमातून अनेक संस्कृत साहित्यातून आपण अनुभवलाय. पण जेव्हा भगवद्गीतेचं वाङ्मय रूप बघायचं आहे असा जेव्हा प्रश्न उत्पन्न होतो तेव्हा काय बरं उघडावं लागतं? श्रीमद भगवद्गीता. आणि त्या वाङ्मयाचं सविस्तर रूप आपल्याला मृणालताईंनी आपल्याला आपल्या निरूपणातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. खूप छान. आता मृणालताईंच्या निरूपणाच्या महत्ता जर सांगायची झाली तर भगवद्गीतेतलं महात्म्य सांगणारा जो एक प्रसिद्ध असा श्लोक, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत्. एक एक शब्द मंत्र रूप. मला अर्थ सांगताना सुद्धा मन भारावून गेलाय. कसं आहे बरं उपनिषद? त्यांनी म्हटलं पवित्र अशा गायी. आणि त्याचं दोहन कोणी केलं? तर जो गोपालक आहे, जो गायींच्या सहवासात राहत होता त्या गोपाल नंदनाने केलेला आहे. आणि गाय गोपालक असेल जो, त्यालाच हात लावू देते, कुणाच्याही अन्य व्यक्तीकडून दोहन करून घेत नसते. हे विशेष महत्वाचं आहे. पान, दुग्धपान कोणाला दिलं? पार्थवत्साला. जेव्हा पाडस गायीजवळ जातं तेव्हाच गायीला पान हा फुटतो आणि तेव्हाच ती आपल्याला ती दुग्धपान देऊ शकते. अर्जुन निमित्त मात्र आहे. आपण सगळे अर्जुन आहोत आणि आपल्याला त्या अध्यात्म्याची आस होती. आणि ती मृणालताईंनी, त्यांनी काय बरं दोहन केलं? गोपालनंदनाने सर्वोपनिषदाचं दोहन केलं. मृणालताईंनी प्रत्येक श्लोकाच्या वेळेला जे जे चिंतन केलेलं आहे ते कोणतं साहित्य होतं थोडा आढावा घेतला तर असं लक्षात येईल. परमपूज्य गुरु महाराजांचे विचार, माऊलींच्या ओव्या आणि त्यांचे दृष्टांत, संत रामसुखदास महाराजांचे तत्वज्ञान आणि अनेक संत वाङ्मयांचं चिंतन करून त्याचं सार रूपात आपल्या समोर मंडित केलं. खरंच खूप सुंदर. आणि म्हणून आपला ज्ञानदीप आजही प्रज्वलित आहे आणि पुढेही राहणार आहे. आता एक मला अभ्यास करताना किंवा गीता कंठस्थीकरण करत असताना किंवा गीतार्थ समजून घेत असताना असं लक्षात आलं की काही समान पद असणारे श्लोक आहेत. जसं उदाहरणार्थ यः पश्यति स पश्यति किंवा श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्, मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमान नमस्कुरु. हे एकदा आलेले श्लोक पुन्हा 18व्या अध्यायात येण्याचं कारण काय, असा जेव्हा प्रश्न उत्पन्न झाला तेव्हा मृणालताईंचे निरूपण मला मौलिक ठरली. हे विशेष नमूद करण्यासारखं आहे. आणि एक लक्षात आलं की उपनिषदांचं हे एक वैशिष्ट्य आहे की जे त्रिकालाबाधित सत्य आहे ते सत्य पुन्हा पुन्हा सांगणे, पुनरावृत्ती, पौनःपुन्येन अभ्यास म्हणतात. पुन्हा पुन्हा सांगण्याने काय होतं तर जो शिष्य किंवा भक्त त्याचं अज्ञान दूर व्हावं, त्याचा गैरसमज दूर व्हावा. दगडावर नाही का घाणीने केली तो भगवंताला द्यायचा आहे ना अर्जुनासाठी. आणि म्हणून त्यांनी मानले ते ढोबळ मानले जातात. पण जेव्हा सखोल अभ्यास केला तेव्हा मी 1-2 उदाहरणं, मला फक्त वेळ द्यावा अशी मी विनंती करते. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्, हा 3ऱ्या अध्यायात आलेला श्लोक आहे. अर्जुनाने मी माझ्या समोर असणाऱ्यांना मी मारू शकणार नाही, मग मी काय करेल, भिक्षा मागतो. जर क्षत्रियाचा धर्म लढणं हा आहे तर पुरोहितांसारखी भिक्षा मागणे एक क्षत्रियांना लज्जास्पद नाही का? हे लक्षात घेऊन भगवंतांनी काय सांगितलं, परधर्मो भयावहा. हे ढोबळ मानाने विधान झालं. पण जेव्हा 18व्या अध्यायाकडे गेल्यानंतर लक्षात आलं आणि तेव्हा मृणालताईंनी फार सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. त्या काय म्हणाल्या, शिक्षक आणि विद्यार्थी.
शिक्षकाला इतर शाळांच्या पेक्षा जर कमी वेतन मिळत असेल, पण म्हणून ते काय विद्यार्थ्यांना शिकवणं सोडतील काय? ते शिक्षक धर्म सोडतात का? नव्हे. किंवा आपलं पुंडलिकाचं उदाहरण घ्या. पश्चाताप दग्ध होता, पण जेव्हा त्याला त्यांचे डोळे उघडले, मग त्यांनी कितीही यातना सहन कराव्या लागल्या तरी त्यांनी आईवडिलांची सेवा मन लावून केली आणि आपला पुत्रधर्म पाळला. अशा वेळी भगवंताला विटेवर सुद्धा उभं राहिलं तरी त्याचं त्यांना काहीही वाटलं नाही, कारण पुत्रधर्म महत्वाचा ठरला. नियतीने दिलेलं जे कर्म ते नियत कर्म म्हणजेच स्वधर्म. आता आपण लक्षात घेऊया त्याचं उत्तर कुठे दिलं बरं. जेव्हा पहिल्या याच्यात सांगितलं त्यांनी, या अपराधांना त्यांनी सांगितलं 18व्या अध्यायात पहिली ओळ तीच आहे, पण दुसरी ओळ आहे स्वभाव नियतं कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम. किल्बिषम पाप त्यांना लागत नाही जो स्वधर्म पाळतो, नियतीने दिलेला धर्म पाळतो. त्याची पूर्णता आपल्याला या याच्यात होते, कारण भगवंतांनी आधीच सांगितलं स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिर् लभते नरः. संत ज्ञानेश्वरांची ओवी मृणालताईंनी जी उद्धृत केली ती अशी, अगा स्वधर्म हा आपला जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. किती ज्ञानेश्वर माऊली लढिवाळपणे आपल्या अर्जुनाला तो स्वधर्म समजावून सांगतात आहे. तोच लढिवाळपणा मृणालताईंनी प्रत्येक ओवी किंवा दृष्टांत समजावून सांगताना मधुर भावपूर्ण आणि रसाळ वाणीने लढिवाळपणाने तो आपल्याला सांगितला आहे. आणि म्हणून आपल्याला निरूपण अतिशय गोड वाटतात. एक उदाहरण त्यांनी खूप छान दिलं. एखाद्या मुलाची आई सुस्वरूप नाहीये म्हणून मुलाच्या आईवरील प्रेम कमी होतं का हो? किंवा आईचं मुलावरील प्रेम किंवा मुलाचं आईवर असलेलं प्रेम कमी होत नाही. एखाद्या रोगावर कडुनिंबाचा रस हाच जर रामबाण उपाय असेल तर ती निंबोणी औषध म्हणून घेणे क्रमप्राप्त ठरतच ना. अशी अनेक समर्पक उदाहरणं मृणालताईंनी आपल्याला जागोजागी देऊन आपला आनंद आणि उत्सुकता वाढवलेली आहे. एक खूप छान, म्हणजे मला तर वाटतं त्यांचं निरूपण नाही हो, निरूपणावर हळूच कीर्तनाची देखील झाक दिसते. कशी? त्यांनी मधून मधून ना भजनांची पद गायलेली आहेत. त्यांचं हे एक विशेष नमूद करण्यासारखं पद म्हणजे विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाची. मी आवाज वगैरे माझा बघू नये, पण मला त्यांना भावणारं गीत जे मलाही भावलं त्याचं मला सांगावंसं वाटलं. दुसरं ते अजून ते म्हणतात भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. आणि नुसतीच पद नाही हो, प्रसंगाने उत्स्फूर्तपणे आलेल्या काही कथा सांगितल्या, नामस्मरणाचं महत्व सांगितलं. आणि असा हा जो त्यांचा आध्यात्मिक प्रवास आहे ना, हा आध्यात्मिक प्रवासात त्यांनी आम्हाला दररोज त्यांच्या निरूपणांनी सहभागी करून घेतलं. आणि असाच सहभाग त्यांनी आम्हाला पुढेही असाच एखादा विषय घेऊन, उपनिषद घेऊन आध्यात्मिक प्रवास करावा, आम्हालाही सहभागी करावं. आम्ही मंडळाचे सगळे त्या प्रतीक्षेत आहोतच. धन्यवाद धन्यवाद वीणाताई. आपण थोडस वेळेची मर्यादा पाळूया. आणि फक्त कारण आता एकच जे मृणालताईंचा अनुभव सांगणारी गोष्ट आहे की जी काय त्यांना स्मरून आनंद होईल. त्या म्हणतात आहे की मी काम करत असताना ज्या ओवीचं मी स्मरण करून कामाला लागली ती ओवी अशी आहे, या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो अपारा तोषा लागे. आणि याच फुलांच्या ओंजळीने मी भगवान श्रीकृष्णांना आणि ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण करून मी माझ्या निरूपणाला इथेच विराम देते. मला संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद वीणाताई. आपण खूप छान बोलत होतात. खरं म्हणजे मला अजिबात मध्ये बोलायचं नव्हतं, पण थोडस वेळेची मर्यादा आहे, कारण अनेकांना वंदनाताईंना ऐकायचंय आणि अर्थातच मृणालताईंचं सुद्धा भाषण आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. त्यानंतर आपण मृणालताईंना इथे आमंत्रित करणार आहोत. मृणालताई विप्रदास ऋषितुल्य परमपूजनीय गोविंददेव गिरी महाराजांच्या शिष्य आहेत. आपण सगळे जाणताच. गुरुजींनी दाखवलेला विचार आणि मार्ग त्याच्यावर स्वतः प्रामाणिकपणे चालत अनेकांना प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या मृणालताई जे आपणासी ठावेत येते इतरांशी सांगावे असं म्हणत आपल्या सगळ्यांच्या झालेल्या आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करते, विनंती करते त्यांनी माझा
निरूपण प्रवास कसा आहे हे याबद्दल आपल्याशी बोलावं. आदरणीय मृणालताई. माझा निरूपण प्रवास हा शब्द मला दादांनी दिला, हेच मला फार आवडलं. हा खरंच प्रवासच झाला माझा, 2.25 वर्षाचा म्हणा. पण हा प्रवास ना सुरू झाला ना तो धनंजय दादांच्या प्रोत्साहनामुळे. धनंजय दादा असे आहेत ना की जे जे चांगलं आहे ना, जे जे आपणासी ठावे ते सगळ्यांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हा जो रामदास समर्थांचं वाक्य ना ते ते जगतात. म्हणजे हे मी म्हणते ना, ते 2021 साली मला वाटते निरूपण म्हणजे माझं निरूपण सुरू होण्यापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा हा ज्ञानसाधना हे सुद्धा नाव नव्हतं त्या ग्रुपला, वेगळंच नाव होतं. आणि तेव्हा धनंजय दादा ना MA करत होते संस्कृत मधनं, टिळक विद्यापीठाकडनं. आणि तेव्हा त्यांना नीती षटक असा भर्तृहरींचा एक विषय होता. आणि त्यांना असं वाटलं की हे ना लोकांना समजलं पाहिजे, म्हणून मग त्यांनी ना त्यांच्या ओळखीचे लोक जमा केले ग्रुपमध्ये, नातेवाईक म्हणा असे तसे. आणि तेव्हा मी त्यांची गीता धर्म मंडळाची समीक्षक होते. ते गीताव्रती या परीक्षेला बसलेले होते आणि मी त्यांची समीक्षक होते. तर त्यांनी मला विचारलं, तुम्हाला ऐकायचं का? मी म्हटलं अरे वा, घरी बसून ऐकायला मिळतंय अशी छान पुस्तकं, मला ऐकायला आवडेल म्हटलं. आणि त्यांनी ते सुरू केलं बरं का. आणि मला खरोखरी यापूर्वी कधी ऐकलेलंच नव्हतं, आणि त्या अनेक जणांनी ऐकलं असेल. आणि असा उपक्रम त्यांनी सुरूच केला बरं का. मग समर्थन मला वाटते रामरक्षेवरती नंतर घेतलं. आणि नंतर अष्टावक्र गीतेबद्दल उदय दादा देशपांडेंच्याकडून त्यांनी अष्टावक्र गीता हा तर ग्रंथ कोणी हात लावत नाहीत, अत्यंत भीती वाटते हा ग्रंथ पण उदय दादांनी तो इतका रसाळ आणि इतका सोपा करून सांगितला ना. अशा प्रकारचं कार्य केवळ केवळ आणि केवळ धनंजय दादा करतायत. आणि त्यामुळे म्हाताऱ्या लोकांना ना असे ग्रंथ हाती घ्यायचे भीती वाटते की होईल का नाही, दिसेल का नाही, वजन त्या ग्रंथाचं उचलेल का नाही, इथपासनं माझी तर तशी अवस्था झालेली आता. आणि तरुण मुलांनी जर कधी थोडासा ऐकला तर त्यांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटेल. आणि आताची उपनिषद चालू असलेलं उदयदादांचं असे जे उपक्रम आहेत ना, अत्यंत या समाजाला अत्यंत गरजेचे आहेत आणि ते उपयुक्त आहेत. माझ्या बाबतीत सांगते, जेव्हा त्यांनी जेव्हा अष्टावक्र गीता घेतली, मी ऐकली ती सगळी. आणि तेव्हा मी दादांना म्हटलं की भगवद्गीतेबद्दल पण घ्या कोणाला तरी. ते म्हणले तुम्हीच बोला. तेव्हा ना मी फार माझ्या विश्वात होते. माझे मिस्टर नुकतेच गेलेले होते आणि मी याच्यावर बोलू शकेन का. माझी मुलगी मला तिच्या घरी घेऊन गेलेली आणि तिची 2 मुलं म्हणजे 2 माझी नातवंड आणि तिच्या जावेची 2 मुलं, असे 4 जण नातवंड. आजी म्हणजे मला सोडायचीच नाही, कारण मी त्यांच्याबरोबर खूप माझं दुःख विसरून मी त्यांच्यात रममाण होत होते. आणि अशा वेळेस आपल्याला अभ्यासाला वेळ मिळेल का, असं मी दादांना म्हटलं मला जमेल का. ते म्हणले हे बघा, तुम्ही 5-6 ऑडिओ क्लिप्स बनवा, मी माझ्या समिती पुढे ठेवतो, त्यांना जर आवडल्या तर आपण ते प्रसारित करू. मग ती मला आवडली बरं का आयडिया. म्हणून मग मी 5-6 ऑडिओ क्लिप्स तयार केल्या, त्यांनी दिला. त्याच्यात उदयदादा होते, निलिमाताई होत्या आणि कोणी असतील, आणि त्यांना त्या आवडल्या असं त्यांनी मला सांगितलं धनंजय दादांनी. मग मला म्हणे तुम्ही सुरुवात करा आता. मग मी ना पहिल्या 2-3 ऑडिओ क्लिप्स माझ्या गुरु महाराजांना पाठवल्या आणि त्यांना म्हणलं असं असं मला बोलायचंय. त्यांनी ते ऐकल्यावर का, आणि त्यांनी सुंदर अवश्य बोला, आणि माझ्या जीवात जीव आला की चला आपल्याला आशीर्वाद मिळालाय आणि आपण आता सुरू करूया. पण हा प्रवास इतका इतका सोपा नव्हता बरं. कारण माझी नातवंड आहेत ना, ती मला दिवसभर सोडायची नाही. आणि मग दिवसभर दमल्यानंतर माझी एक अशी होती इच्छा की ऑडिओ क्लिपचे एकही दिवस आपल्या कारणामुळे चुकता कामा नये. मग ती मुलं झोपल्यानंतर मी अभ्यास करायची. त्याच्या पुढे मला कधी कधी 12 वाजायचे की ती ऑडिओ क्लिप बनवायची, आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी ती पहाटे ती लोकांना मिळायची. अशा प्रकारचा तो माझा आवाज सुरू झाला प्रवास. पहिल्यांदा ना
मला खरंच कॉन्फिडन्स नव्हता. मग ना मी पहिली ऑडिओ क्लिप माझ्या बहिणींना पाठवायची आणि मग त्या मला सांगायच्या, अगं तू याच्यात ना तू खूप फास्ट बोललीस, किंवा आणखीन तू हा एक दृष्टांत दिला असतास तर बरं झालं असतं. मग अशा प्रकारे त्याच्यात ना माझ्या सुधारणा मी करत गेले किंवा घडत गेल्या. आणि ना सगळ्यांना खरं वाटो किंवा न वाटो, मी असं समजते की माझ्या मुखात फिरत असेल किंवा काय असेल, माझ्या मुखात हा माझा विश्वास आहे की मी ह्याच्यात काही नाहीये बरं. आणि मी जे निरूपण केवळ गुरु महाराजांची जी प्रवचनं ऐकली किंवा काही काही इतर पुस्तकं वाचली त्याच्यावरनं करत होते, याच्यात माझं शून्य आहे. शून्य आहे. मी याच्यात काही नाहीये हे नक्की. माझा आवाज वापरला देवाने निमित्त मात्र भवसव्य साचिन नाही ना, तसं मी माझी वाचा वापरली गेली, या व्यतिरिक्त काही नाही असं मी नक्की, माझं हे प्रांजळ मत आहे, हे तुम्हाला सांगते. सुरुवातीला माझ्या मुलीकडे होते, मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर अशी गोष्ट घडली की 17 जूनला मी सांप्रदाय पाठशाळेत जॉईन झाले. तिथे तर अनेक मुलींच्या सहवासात मी होते. त्या मुली झोपल्यानंतर मला माझा अभ्यास करायला मिळायचा, वेळ मिळायचा, किंवा त्यांची शाळा सुरू झाल्यानंतर. हे माझ्या गुरु महाराजांनी मला दिलेली सेवा असल्यामुळे त्या सेवेत मला रममाण व्हायचं होतं की तिथे मी माझ्या कामासाठी मी वेळ काढतीये आणि त्या कामावरती दुर्लक्ष करते असं मला होऊन चालणार नव्हतं. आणि त्यामुळे मी आता ज्या सांप्रदाय पाठशाळेत आहे ना, तिथे सर्वस्व वाहिलेलं आहे. आता मी माझं काही ठेवणार नाहीये. मी आणि सांप्रदाय पाठशाळा असे दोन, म्हणजे ते दोन भाग नाहीयेत, एकच आहे असं मी समजते. शेवटचं विघ्न 29 डिसेंबरला आलेलं. 1 तास बाथरूम मध्ये बेशुद्ध, आणि मग त्याच्यानंतर जे जे झालं ते विघ्न आलं मात्र, की त्याच्यामुळे माझं निरूपण काही दिवस थांबलं, किंवा त्याच्या आधी काही आजारपणामुळे माझं विघ्न, त्या विघ्नामुळे ही आपली निरूपण सेवा काही काळ खंडित ठेवावी लागली. पण ते तसंच निरूपण म्हणजे शेवटापर्यंत पोहोचलं हे मला, म्हणजे हेच श्रेय आहे ना केवळ ज्ञानेश्वर माऊली आणि माझे गुरु महाराज यांना मी देते. बाकी माझं त्याच्यात काही नाही. हे सुरू होण्याला जसे धनंजय दादा कारणीभूत आहेत ना, तसे मी L4 ला आता अरविंद दादा पाटीलांनी सांगितलं की मृणालताई आम्हाला L4 ला होत्या, आणि गीता परिवारचं असं म्हणणं होतं की एका वाक्यात सुद्धा निरूपण नाही सांगायचं. म्हणजे मला असं वाटत होतं की भगवद्गीता नुसती कंठस्थ करून किंवा नुसते संथा घेऊन नाही, त्याच्यात काय म्हटले ते एका वाक्यात सांगावं, असं म्हणून मी तो वर्ग घेत होते. आणि त्यांना मी असं सांगायची की दर रविवारी जे निरूपण होतं ते ऐका, ते ऐका. त्याच्यासाठी मी हे तुम्हाला सांगतेय की अरे या 4 श्लोकात तुम्हाला इतकं छान सांगितलं गेलंय, तेच तुम्हाला रविवारी वंदनाताई सारख्या कोणी कोणी उत्तम निरूपणकार त्या गोष्टी सांगतील हे प्रोत्साहन देण्यासाठी मी ते सांगत होते. पण त्याच्यावरती थोडस ऑब्जेक्शन घेतलं गेलं. नंतर जेव्हा हा वर्ग सुरू झाला तेव्हा साविताई बोराडे नावाच्या, त्या आज असतील कार्यक्रमाला किंवा माहित नाही मला, त्या नसतील कदाचित, त्या माझी टेक्निकल असिस्टंटचं काम करत होत्या. आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की असं असं धनंजय दादांनी ना एक असा वर्ग, म्हणजे असं एक ऑडिओ क्लिप्सचा एक ग्रुप तयार केलेला आहे, पण ना मला माझ्या काही मैत्रिणी किंवा माझ्या काही बहिणी त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड करायचंय, तर तुम्ही मला असा एक ग्रुप तयार करून द्याल का? आणि ती मदत त्यांनी मला केली. पण त्यांच्यावरती असं बरंच काहीतरी की तुम्ही अशा मृणालताईंना मदत करताय वगैरे वगैरे, त्याच्यावरनं तुम्हाला एकतर त्यांना मदत करता येईल किंवा गीता परिवार सोडावा लागेल. मी त्यांना म्हणलं हा गीता परिवारला अशा शिल्लक करण्यासाठी कधीही सोडायचं नाही. गीता परिवार मधले आपण एक आहोत. मग मी गुरु महाराजांना डायरेक्ट फोन केला आणि म्हणलं असं असं होतंय. तेव्हा गुरु महाराज म्हणाले, हे बघा आपले प्रत्येक कृती गीता परिवारसाठी, आणि मी आहे गीता परिवारचीच आहे. मला वाटतच नाही मी गीता परिवार सोडून, हे सांप्रदाय पाठशाळा सुद्धा मी गीता परिवारची म्हणून काम करते, असं या मुलींना सुद्धा माहितीये की मी गीता परिवारची आहे आणि मी हे काम करते.
अशा प्रकारचा हा माझा प्रवास सुरू झाला. आणि त्याच्यात मला मला निलिमाताईंचं मोठं कौतुक वाटतं की निलिमाताई आहेत ना, त्या माझं निरूपण ऐकणार, त्याच्यावरती स्वतःच चिंतन करणार आणि ते ज्ञानसाधना ग्रुपवरती पाठवणार आणि ते वाचून लोकांना वाटावं की अरे ही ऑडिओ क्लिप ऐकावी. धनंजय दादांची ती ही शिस्त होती. पहिल्यांदा जेव्हा माझं निरूपण सुरू झालं तेव्हा त्यांनी काही लोकांना नेमलं होतं, तुम्ही आज बोलायचं, तुम्ही आज बोलायचं, तुम्ही आज बोलायचं, असं करून तो वर्ग असं मला प्रोत्साहन देत. मी किती घाबरट आहे त्यांना माहिती असेल कदाचित, आणि त्यामुळे त्यांनी हे मला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलं. आणि एखाद्या दिवशी माझा सांप्रदाय पाठशाळा जी मुळशीमध्ये होती तर तिथे नेटवर्क नसायचं आणि त्यामुळे मी पाठवलेली असायची पण लोकांपर्यंत ती पोहोचलेली नसायची. मग माझ्या मैत्रिणी विभावरी कुलकर्णी किंवा सिंधुताई आता ज्या बोलल्या त्या किंवा अरविंद दादांनी तर मी ज्या ओव्या सांगणार त्याच संपूर्ण त्याच ओव्या ते द्यायचे. त्याच्या आधी असं व्हायचं की अजय भोसेकर हे दादा निरूपणाच्या पूर्वी माझ्या ओव्या म्हणजे माऊलींच्या ओव्या जायच्या. ते रोज 25 ओव्या पाठवायचे. मग मला असं करायला लागलं की त्यांचं तर म्हणजे त्यांच्या ओव्या आधी संपल्या आणि माझं निरूपण मागे राहायला लागलं. तेव्हा त्यांच्या ओव्या संपूर्ण ज्ञानेश्वरी संपल्यानंतर मला असं करावं लागलं की त्यांच्या त्या ओव्या शोधायच्या आणि मग ते काढायचं. पण मग त्याच्यावरती अरविंद पाटील दादांनी त्याच परफेक्ट ओव्या पाठवायला सुरुवात केली आणि ते फार उपयोगी झालं. त्याच्यात प्रज्ञाताई पेठेंनी जे काम केलं ना ते अत्यंत अद्भुत आहे. आणि अरविंद दादा पाटील दादांनी तर आणखीन एक वरची कडी केली की ते पुस्तक रूपाने तयार केलं. अशा प्रकारे जे भगवंताचं कार्य आहे, भगवान म्हणजे गीता पढे पढावे जीवन में लावे हे माझ्या गुरु महाराजांचं वाक्य आहे. ते जगण्याचा मी प्रयत्न करतेय आणि मला असं वाटतं की ते सगळ्यांना सांगावं. आणि त्या दृष्टीने ही जी सगळ्यांची साथ मला लाभली त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे. वंदनाताईंचं ऐकायला सगळेजण उत्सुक आहेत, मीही तितकीच उत्सुक आहे. एवढं म्हणून परमपूज्य गुरु महाराजांना आणि ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार करून मी माझं 2 शब्द थांबवते. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण मृणालताई. मोगऱ्याच्या फुलाला स्वतःजवळ सुगंध आहे हे सांगावं लागत नाही. वाऱ्याबरोबर तो सगळीकडे सुगंध पसरतो. तसं तुमचं बोलणं आता सगळीकडे पसरलंय आणि आणखी नवीन नवीन काहीतरी ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक आहे. आपल्याला ईश्वराने निरोगी दीर्घायुष्य द्यावं हीच त्याच्याजवळ प्रार्थना करते. आपल्या मनापासून आभार मानते. आपल्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यापैकी एक असित कुंडू म्हणून आहेत. त्यांनी मृणालताईंवर खूप सुंदर कविता केली आहे. असित कुंडू हे इतिहास आणि हिंदीमध्ये MA केलंय त्यांनी आणि त्यांना मृणालताईंबद्दल काय वाटतं हे काव्यरूपातच त्यांनी सांगितलं. मी असित कुंडू यांना विनंती करते त्यांनी ती कविता ऐकवावी. आदरणीय मृणाल विप्रदाशिका हार्दिक अभिनंदन. आदरणीय मृणाल विप्रदाशिका हार्दिक अभिनंदन. हृदय पुलकित हुआ, हृदय पुलकित हुआ, धन्य प्रभु की दुआ. लिखा मृणाल ताई ने धार्मिक इतिहास, लिखा मृणाल ताई ने धार्मिक इतिहास. धन्य धन्य मृणाल ताई विप्रदास, धन्य धन्य मृणाल ताई विप्रदास. इन्होंने किया भगवत गीता का ओलियो निरूपण, नवयुग का विश्व के लिए नौ धर्माचरण. गीता के साथ ज्ञानेश्वरी का श्लोक जोड़ा, भारत की पुण्य भूमि को नई दिशा में मोड़ा. गीता के साथ ज्ञानेश्वरी को जोड़ा. धन्य परम पूज्य गोविंद गिरी महाराज की शिष्या, धन्य परम पूज्य गोविंद गिरी महाराज की शिष्या. ज्ञान का सूर्य उगा कर दूर की अज्ञान की अमावस्या. जन जन तक पहुंचा रही पसायदान, यह वाक्य यज्ञ स्वतः सिद्ध महान.
आप कर गुरु आशीर्वाद का आह्वान, कर रही मानव समाज का उत्थान। गीता ज्ञानेश्वरी गीता ऑडियो निरूपण, एक साथ त्रिज्ञान संगम प्रभु की शरण। त्रिज्ञान संगम लाएगा विश्व में शांति, मिटाएगा जग के अज्ञान की भ्रांति। यह सत्कार सद्भाव बढ़ाने आया, श्रवण भक्ति का नया रूप लाया, श्रवण भक्ति का नया रूप लाया। धन्य सदगुरु का सफल शिष्यत्व, अरे बढ़ाया मृणाल विप्रदास का मत। मृणाल जी का अभिनंदन, महक रहा आपकी छाती का चंदन। आपके स्वागत में गीता परिवार, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। महक रहा आपकी छाती का चंदन। जय श्री कृष्ण। और जिनकी प्रेरणा से यह कविता रची गई, रेखा ताई सह गीता परिवार को समर्पित यह रचना। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण आशीष जी, बहुत बढ़िया बहुत बढ़िया। आपका बहुत बहुत धन्यवाद, आपको प्रणाम। जय आणि श्री यानंतर कृष्ण कार्यक्रमाला भैया, पुढे बहुत बढ़िया। मेरे गुरु महाराज जी की मैं शिष्या हूँ, ये याद सबको दिलाई, इसलिए मैं आपको प्रणाम करती हूँ। जय श्री कृष्ण। मैं तो उनका नाम नहीं लेती, लेकिन आपने उनका नाम देख के सबको बताया कि ये मेरे गुरु महाराज जी है। जय श्री कृष्ण। धन्यवाद। आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत, ते आजच्या प्रमुख अतिथी आदरणीय वंदनाताई वर्णेकर यांना ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत, सतत इथे येत आहेत. तर त्यांच्याबद्दल खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा त्यांचा परिचय आपल्याला करून द्यावा अशी विनंती मी रजनी मानधनी यांना करते. विनंती करते त्यांनी आदरणीय वंदनाताई वर्णेकर यांचा परिचय आपल्याला करून द्यावा. जय श्री कृष्ण. मी रजनी मानधनी आणि आज मला इथे आजचे प्रमुख अतिथी श्रीमती वंदनाताई वार्णेकर यांचे परिचय देण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. सद्गुणों की साधना में ध्येय ज्योति नित जले, संग्राम में जीवन धरा पर विजय रथ ले हम चले. अशाच एका विजय रथाच्या सारथी एक परमस्नेही संस्कृतच्या ज्ञानी गीता विदुषी श्रीमती वंदनाताई श्रीनिवास वार्णेकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. वंदनाताईंनी VNIT इथून एक पदवीधर असून त्या इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात 30 वर्ष एक्झिक्युटिव्ह इंजिनियर क्लास 1 या पोस्टसाठी सर्व्हिस दिली आणि त्या 30 वर्षानंतर यांनी स्वच्छनिवृत्ती घेतली. यानंतर त्यांनी आपला प्रवास स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या प्रेरणेने त्या गीता आणि ज्ञानेश्वरीच्या पठणात विशेष आवड त्यांना निर्माण झाली. यश म्हणजे कठोर परिश्रम, चिकाटी, शिकणे, अभ्यास, त्याग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे तुम्ही करत आहात किंवा शिकत आहात त्यावर प्रेम आहे. तर याच चिकाटीने त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी संपूर्ण गीता कंठस्थ केली. 2007 पासून त्या गीता परिवारात कार्यकर्ता म्हणून जुळल्या गेल्या आहेत आणि त्या गीता आपल्या स्वतःच्या सखोल अभ्यासासाठी त्यांनी गीता व ज्ञानेश्वरीचे वर्ग नागपूरमध्ये सुरू केले आणि लहान मुलांसाठी साप्ताहिक वर्गही त्या घेतात. वंदनाताई म्हणजे जणू विशेष गुणांचा खजिनाच. याचबरोबर त्या सूत्रसंचालन, मराठी नाट्य अभिनय, संत साहित्यांचा अभ्यास या सर्वांमध्येही त्यांना विशेष आवड आहे. त्या गीता परिवारात कार्यकर्ता म्हणून जोडल्या गेल्या. त्यांच्या बुद्धीत गीता आणि ज्ञानेश्वरी विराजमान असल्यामुळे त्यांच्या कंठातून सदैव गीता व ज्ञानेश्वरी पाझरत असते आणि अशा ह्या बहुमूल्य विदुषीचे आपल्याला आज इथे विचार ऐकायला मिळतील, हे आपले सौभाग्य आहे. धन्यवाद. धन्यवाद रजनीताई. आपण वंदनाताईंना ऐकण्यासाठी सगळे उत्सुक आहोत, त्यामुळे मी आता आदरणीय वंदनाताईंना विनंती करते की आपण आपल्या उद्बोधनाला सुरुवात करावी, आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. खूप खूप धन्यवाद रेणुकाताई. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो
महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यानन्तश्रुतिमन्त्रशक्तिमहती ब्रह्मात्मविद्यावती या सूत्रोदितशास्त्रपद्धतिरतिप्रद्योतितान्तर्द्युतिः या सत्काव्यततिप्रसादितमतिर्नानागुणालङ्कृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मान्त्रायतां भारती। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भगवद्वेषिणीम्। माता सरस्वती, भगवान वेदव्यास, ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू स्वामी गोविंद देव गिरीजी महाराजांच्या चरणी शतशत वंदन आणि आपल्या सगळ्या गीता प्रेमी साधकांना विनम्र अभिवादन। निवेदिका रेणुकाताई देशकर ज्यांच्या अत्यंत रसाळ अशा सूत्रसंचलनाचा आपण अनुभव घेतला। अत्यंत रसाळ असं सूत्रसंचलन करणाऱ्या रेणुकाताई आता आपल्यासाठी ज्ञानेश्वरीच्या ओव्या किंवा संपूर्ण ज्ञानेश्वरी या रेकॉर्ड करून आणणार आहेत। त्यामुळे त्यांचं पण मी विशेष अभिनंदन करते। त्याचबरोबर मृणालताई ज्यांनी अत्यंत रसाळ असं निरूपण केलं, आपण सगळ्यांच्या आता मुखातून हे ऐकलं आणि किती भाविकतेने प्रत्येकाने ते ऐकलं। अत्यंत अडचणींवर मात करत जीवनामधल्या कठोर किंवा कठीण अशा प्रसंगांना सामोरं जात ज्ञानेश्वर महाराजांवर अढळ श्रद्धा ठेवत गुरु महाराजांच्या कृपा प्रसादाचा आस्वाद घेत त्यांच्या कृपेला पात्र होत त्यांनी हे सुंदर असं निरूपण 2.5 वर्ष सातत्याने केलं। वास्तविकता धनंजय दादा जे या संस्कृत गीता ज्ञान साधनाचे जे संस्थापक आहेत, त्यांनी मला आज इथे मृणालताईंच्या या निरूपण सोहळ्याच्या समापनासाठी बोलवलं। तर यासाठी मी स्वतःला अत्यंत ज्याला आपण म्हणतो की सौभाग्यशाली मानते आणि म्हणून त्यांचे विशेष आभार मानते, कारण या निमित्ताने अनेक गीता प्रेमींचं दर्शन मला झालं आणि कितीतरी सगळ्यांच्या मुखातून गीतेची महती ऐकायला मिळाली। किंबहुना ही इतकी सुंदर ऐकली की मला असं वाटतं की आता याचंही आपण मनन करावं। आणि मृणालताईंचे काही जे ऑडिओज मी ऐकले, त्यांनी सुरुवातीला पाठवले होते, आता धनंजय दादांनी पाठवले, त्यामुळे अत्यंत रसाळ असं निरूपण त्यांनी केलंय। त्यामुळे जास्त काही बोलावं असं मला आता वाटत नाही, कार्यक्रम लांबलेला आहे खरं सांगायचं तर। त्यामुळे तुमची सगळी किंवा तुमच्या धैर्याची किंवा तुमच्या तितिक्षेची मी परीक्षा घेत नाही। पण त्याचबरोबर ज्याप्रमाणे आता सिंधुताईंनी सांगितलं, आराध्याचं सुद्धा मी मनपूर्वक कौतुक करते आणि तिने या वयामध्ये गीता कंठस्थ केली, शृंगेरीला जाऊन आली। त्याचबरोबर आज ज्या लोकांनी इथे सांगितलं की आपण नवीन पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर नागपूरचा उपक्रम मी तुमच्या समोर सांगते की नागपूरमध्ये 80 शाळांमध्ये जाऊन आम्ही आता गीता जयंतीच्या दिवशी 2023 साली 23 डिसेंबरला 10,200 विद्यार्थ्यांचा सामूहिक गीता पठणाचा कार्यक्रम परमपूजनीय गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये इथे संपन्न केला। आणि हा उपक्रम आमच्या इथे अत्यंत उत्स्फूर्त नागपूरमध्ये आम्हाला प्रतिसाद मिळतोय शाळांचा, तो पुढेही चालत राहणार आहे। त्यामुळे अशा प्रकारचा हा उपक्रम आपल्या समोर आणण्याचा किंवा ही संधी पण मला मिळाली। त्याचबरोबर ज्याप्रमाणे इथे सिंधुताईंनी आता म्हटलं, खूप वेळ आपला मी घेणार नाही, पण सिंधुताईंनी मृणालताईंबद्दल सांगताना माऊलींच्या काही ओव्या म्हटल्या। ज्याप्रमाणे माऊलींनी सांगितलं की गीतेची महती सांगताना की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदलीसी। गीता ही 700 श्लोकांची सप्तशती आहे आणि दुर्गा सप्तशती ज्याप्रमाणे दुर्गा माता महिषासुराचा वध करते, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपल्या मनात असलेल्या मोहरूपी महिषासुराचा वध करणारी आणि आपल्या जीवनाला एक आनंदाची दिशा देणारी आनंद लिसे म्हटलंय माऊलींनी, अशी ही गीता आहे। आणि म्हणून माऊलींनी 9000 ओव्यांचा स्वरसाज तिच्यावर चढवला। सिंधुताई म्हणाल्या की मृणालताईंचं जे निरूपण होतं ते किती रसाळ असेल याचा मला एक अनुभव आला। त्यांनी जे माऊलींच्या ज्या ओव्या उद्धृत केल्या इथे, त्यामध्ये म्हणतात, शारदेची चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ती वेचिती मने मवाळे चकोरत लगे पिये परी श्रोता अनुभवा बिहे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनिया।
आणि अशा हळुवारपणे एक एक त्यातला ज्याला आपण म्हणतो ज्ञानकण, त्या ज्ञानकणाचा रसास्वादन करत करत ते ज्ञानकण प्रत्येक एका श्लोकाच्या निरूपणाच्या माध्यमातून त्यामध्ये ज्ञानेश्वरीची गुंफण करत करत 2.5 वर्ष मृणालताईंनी सातत्याने ग्रुपवर किंवा समूहावर टाकलं. तुम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला, रसस्वादन केलं, त्याच्यावर पुन्हा चिंतन केलं. किती सुंदर हा सुंदर प्रवास असेल, किती आनंददायी प्रवास असेल, याची केवळ म्हणजे अनुभूती किंवा याचा केवळ विचार मी करू शकते. मला वेळ मिळाला तर मी जरूर त्यांचे हे निरूपण ऐकीन. पण ज्याप्रमाणे हळुवारपणे त्यांनी ते तुमच्या समोर मांडलं, त्याप्रमाणे आणि ते हळुवारपणे तुम्ही ते ग्रहण केलं, यासाठी तुम्ही सगळेजण अत्यंत अभिनंदनास पात्र आहे. हा प्रवास असा चालत राहावा, कारण गीता ही वाचून संपत नाही, ती अधिकाधिक खोल आपल्याला अर्थाकडे नेते. ज्ञानेश्वर महाराज ज्याप्रमाणे म्हणतात की तया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विबरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेथ हरमणे गाणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीतात. माऊलींनी सरळ सरळ सांगितलं. गीतेची थोरवी सांगताना सुंदर रूपक आपल्या समोर मांडलं. आणि जणू काही शंकराला पार्वती विचारते की अरे मला या गीतेची थोरवी सांगा, ज्या गीतेमुळे माणसाला एक नवा दृष्टिकोन प्राप्त होतो, ज्या गीतेमुळे मनुष्याच्या जीवनाचा एक आनंदाचा मार्ग प्रस्फुटित होतो, ज्या गीतेमुळे विषण्ण जीवात्मा प्रसन्नतेकडे चालू लागतो, ज्या गीतेमुळे आनंददायी जीवन कसं जगायचं ते समजतं, अशी ही आनंद यात्रा ठरलेल्या गीतेची महती मला जरा सांगता का? आणि मग ज्याप्रमाणे शंकर आपल्या म्हणजे पार्वतीला हे सांगतात आणि मग आपल्या सगळ्या भक्तांसाठी आपलं ज्ञान खुलं करतात, त्याप्रमाणे ते म्हणतात तया गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विबरी. शंभू सांगताय जे तर भवानी प्रश्न करी चमत्कार, जिथे भवानी प्रश्न करते ते हरमणे का नेणी जे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता. ज्याप्रमाणे ही जगदंबा नित्य नूतन आहे, ऋतूमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये ती वेगळी भास. आता सुद्धा ग्रीष्म ऋतू झाला आणि त्यानंतर वैशाख गणम्यानंतर मग आता वर्षा ऋतू येईल आणि हिरवी कांती देऊन ही वसुंधरा मग अन्नदानाच्या कार्याला लागेल. मग हेमंत ऋतू येईल, शिशिर ऋतू येईल, त्याच्या आधी ज्याला आपण म्हणतो शरद ऋतू येईल. प्रत्येक ऋतूमध्ये अत्यंत नवनवीन भासणारी ही वसुंधरा, ही जगदंबा, ही प्रकृती जशी नित्य नूतन आहे, शिव म्हणतात, शंकर म्हणतात, तसे गीता तत्व सुद्धा नित्य नूतन आहे. तिच्या अर्थाच्या गाभाऱ्यामध्ये आपण शिरलं पाहिजे, तिच्याशी आपलं एक अनुसंधान निर्माण झालं पाहिजे. माझे परम आदरणीय श्वश्रूत जे म्हणतात की अर्जुनाजवळ भगवान होते प्रत्यक्ष सारथी बनून, पण आपल्याजवळ भगवंत कसे आहे तर गीता रूपानी आहे. जयतु गीता वाङ्मयीन कृष्ण मूर्ती, असं त्यांचं सुंदर गीत आहे. ही वाङ्मयीन कृष्ण मूर्ती आहे. आणि ज्या ज्यावेळी आपल्याला आपल्या जीवनामध्ये हतोत्साहिता येईल, ज्या ज्यावेळी विकारांचं प्राबल्य वाढेल आणि ज्या ज्या वेळी आपण आपल्या दुविधांमध्ये काय करावं काय नाही अशा प्रकारच्या एखाद्या कॉन्फ्लिक्ट मध्ये जाऊ, त्यावेळी ही गीता आपल्याला अत्यंत सुंदर पाथेय प्रदान करेल आणि आपल्याला एक आनंदाचा मार्ग प्रस्फुटित करेल आणि अंततोगत्वा त्या अंतिम गंतव्यापर्यंत आपल्याला नेईल. जे गंतव्य मनुष्य म्हणून आपल्याला प्राप्त झालं ते आपल्या स्वरूपाची ओळख. आत्मा जेणे रत्न हस्तगत होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे हातामध्ये आत्मारूपी रत्न येईल, आत्मा जेणे रत्न हस्तगत होय, अशी ही गीता आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्वतः सुद्धा म्हणतात, सांगताना ते सांगतात तैसा वाघ विलास विस्तारू गीता अर्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, दिसो परतत्व टोळा पाहू सुखाचा सोहळा, रिगो महाबोध काळा माझी विश्व. खूप सुंदर सांगतात. अरे कशासाठी मी या गीतेवर निरूपण करतोय? माझ्या अंतरंगातला हा आनंद आपल्या श्रोत्यांवर त्याची पखरण करण्यासाठी मी गीतेचं माध्यम स्वीकारलंय. म्हणून तैसा वाघ विलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू, संपूर्ण विश्व या गीतेच्या अर्थाने भरून जावं असं माऊली आपल्या ओवीमधून सांगतात. आणि आज त्याची वाटचाल आपल्याला इथे मृणालताईंच्या रूपाने इथे आपल्याला पाहायला मिळाली. त्यांनी सुंदर असं आपलं मनोगत किंवा त्यांचा
जो प्रवास आहे तो सुद्धा सांगितला. आणि अशा पद्धतीने ही गीता, समत्वाकडे नेणारी गीता मी आणखीन काही तुमच्या समोर मांडणार होती, पण मला असं वाटतं की आपण भरपूर काही आता ऐकलेलं आहे, त्यामुळे बोलण्यासारखं काही राहिलं नाही. पण कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि ध्यानयोग अशा 4 ज्याला मुख्यत्वे करून जे योग मानले जातात. योग म्हणजे जुळणे, भगवंताशी जुळणे. योग म्हणजे त्या परमात्म्याशी एकाकार होणे आणि हा कर्मातून एकाकार होणे. दुसरं आहे ज्ञानातून एकाकार होणे, भक्तीने भावपूर्ण अंतःकरणातून प्रेम करून एकाकार होणे, किंवा ध्यान योगाने अत्यंत एकाग्रतेने त्याचं चिंतन करत, ध्यान करत एकाग्र होणे. असं जणू काही 4 पाकळ्यांचं हे गीतेचं पुष्प आहे. या पाकळ्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. या पाकळ्या विलग करण्याचा आपण प्रयत्न करू नये आणि एका योगातून दुसऱ्या योगामध्ये कसा प्रवेश करावा हे माऊलींकडूनच आपण शिकावं. माऊली म्हणतात पहिल्यांदा कर्मयोग आला पाहिजे. कर्माच्या अनुसंधानातून भगवंताशी जुळणं. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते वीरा विषयो करी. बाह्य आणि अंतरंगामध्ये चालणाऱ्या आपल्या व्यापाराला, आपल्या व्यवहाराला भगवंताला अर्पण करत मग हा कर्मयोग साधायचा, त्याला विषय करायचं. आपुला अथवा परावा ठाई उपकारिसी पांडवा, तेने यज्ञ होई बरवा या आत्मिक माझा. आणि अशा तऱ्हेने त्याच्याशी जुळायचं. आपला अथवा कोणी परका असेल त्याला सुद्धा त्याच्यामध्ये सम्मिलित करून घ्यायचं. आणि अशा तऱ्हेने त्या भगवंताशी एकाकार कर्मयोगातून झाल्यावर ज्याप्रमाणे भगवंत म्हणतात की मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. ज्याप्रमाणे मच्चित्ता मद्गत प्राणा, मला चित्त देऊन, मला आपले प्राण अर्पण करून, बोधयंत परस्परम, एकमेकांना हा बोध देत हा प्रवास करायचा आहे. आणि मग कथयंत माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच, मग त्यामध्ये रममाण व्हायचंय. तसा प्रवास आपण सगळ्यांनी इथे केलेला आहे. आणि मग त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितलं. त्यामुळे आता ही ज्ञानाची ज्योत भगवंतच प्रत्येकाच्या अंतःकरणात लावतील. कारण भगवंतांनी हे अभिवचन दिलं की असे जे मला चित्त देणारे असतात ना अर्जुना, त्यांच्यासाठी भगवंत म्हणतात तेषामेव अनुकंपार्थ महमज ज्ञान जंत महा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञान दीपेन भास्वता. अरे अर्जुना, त्यांच्या अंतःकरणामध्ये हा ज्ञानाचा दीपक मी लावतो. आणि असा हा ज्ञानाचा प्रवास, असा हा कर्मयोगाचा प्रवास, असा हा भक्तियोगाचा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये अधिकाधिक प्रस्फुटित व्हावा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याच्यासाठी सांगितलं तेवढ्या केवळ 3 ओव्या सांगून मी थांबते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसा हा कर्मयोग, कारण योग म्हणजे जुळणे. अरे कुठलंही कर्म करायचं तर त्याच्यासाठी आपल्याला त्या कर्माबरोबर योग साधावा लागतो. साधा स्वयंपाक जरी करायचा तरी देखील एक योग असतो. एक नर्तिका नृत्य करत असते त्यावेळी ती आपल्या नृत्याशी योग करते. एखादी रेणुकाताईंसारखी संचलन करणारी असते ती आपल्या त्या सूत्रसंचलनाशी योग करत असते. कोणी आपलं भाषण देत असतो त्याच्याशी योग करत असतो. कोणी सैनिक सीमेवर रक्षण करत असतो त्याचा त्याच्या कर्माशी योग होतो. हा कर्माचा योग. पण गीतेला या योगाचा परमयोग अभिप्रेत आहे. आपण आपलं कर्म कुशलतेने करत असताना, त्या कर्माशी एकाकार होत असताना एक अनुसंधान भगवंताशी ठेवायचं आणि ह्या योगाचा परमयोग त्याच्याशी साधायचा. हे गीता आपल्याला शिकवते. मग तो सायंटिस्ट असो किंवा तो एखादा खेळाडू असो, त्यांनी आपल्या त्या ध्येयाशी, आपल्या त्या इन्व्हेन्शनशी योग साधावा आणि मग ते इन्व्हेन्शन त्या परमात्म्यासाठी आहे असा हा परमयोग त्यांनी साधावा. हे गीतेला अभिप्रेत आहे. आणि म्हणून माऊली सांगतात की हे कसे एकमेकांमध्ये गुंफलेत. माऊली म्हणतात की स्वकर्माच्या चौखाळी मज पूजा करून भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. स्वतःच्या कर्माच्या चौकटीत राहून त्या कर्म कुसुमांनी माझी पूजा करत मग ते ज्ञान उदित होईल. तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेचे. ही ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, ती या भजने समरसे अभिन्ना होय. मग ते म्हणतात की मग ही ज्ञाननिष्ठा आली की त्या भगवंताचं ज्ञान व्हायला लागतं आणि तो त्या अंतःकरणामध्ये स्थिरावायला लागतो. त्याच्यासाठी अत्यंत निष्काम असं प्रेम उदित व्हायला लागतं. आणि हा प्रेमाचा प्रवाह भगवंताकडे आणि भगवंताच्याकडून आपल्याकडे सुरू होतो आणि महाभक्ती रसाचा उल्हास निर्माण होतो. आणि मग ती अभिन्नता त्या परमात्म्याशी अंतःकरणातून निर्माण होते. आणि ती अभिन्नता कशी माऊली म्हणतात, मग अभिन्ना या सेवा चित्त मियाच भरेल जेव्हा,
माझा प्रसाद जाणते धवा परिपूर्ण झाला. हा प्रवास तेव्हा पूर्ण होईल जेव्हा हे चित्त त्याच्याशी अभिन्न होईल. अभिन्नाई या सेवा चित्त मियाच भरेल जे धवा. मन बुद्धी चित्त आणि अहंकार यातलं हे चित्त जे आहे ते परमात्म्याने भरून जाईल त्याच्या आठवणीने, त्याच्या स्मरणाने. आणि तो अविकारी आपल्या अंतःकरणात आला की विकार कसे हळूहळू निघून जातील. इति वदती तुलसीदास शंकर शेष मुनी मनरंजनम मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलतल दंजनम. मग आपल्याला जाणवेल की त्या अविकारी परमात्म्याला आपल्या अंतःकरणात कशाला बोलवायचं. तो अविकारी आहे आणि माझ्या मनामध्ये विकार आहे. मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलतल दंजनम. असा हा अभिन्न होण्याचा प्रवास, अंतःकरणामध्ये प्रसन्नता निर्माण करण्याचा प्रवास, अभिन्नाई सेवा चित्त मियाच भरेल जे धवा. माझा प्रसाद जाणते धवा परिपूर्ण झाला. हा परिपूर्ण प्रसाद, ही अंतःकरणाची परिपूर्ण शांती, प्रसन्नता आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अंतःकरणात येऊ. एवढंच माऊलींच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी मी इथे प्रार्थनापूर्वक मागते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. मृणालताईंचं अभिनंदन करते आणि रेणुकाताई यांचं सुद्धा अभिनंदन करते. धनंजय दादा यांचे आभार मानते आणि थांबते. जय श्री कृष्ण. वंदनाताई, तुमचं बोलणं असं सुंदर होतं ना, ऐकत राहावं, संपूच नाही. खरोखरे गोड, खूप छान. जय श्री कृष्ण. खूप छान. संपू नये असं वाटत होतं आणि मला अगदी राहवत नाहीये म्हणून 4 ओळी म्हणतेय. खरं म्हणजे वेळ नाहीये, पण तरी सुद्धा वंदनाताईंचं बोलणं ऐकल्यानंतर मला आता असं वाटतंय म्हणून बोलतेय. आमच्या नागपूरमधले एक बोबडे नावाचे कवी होते, पूर्वी होऊन गेले. त्यांनी असं म्हटलंय की सागर पोहत बाहुबळाने नाव तयास मिळो न मिळो रे. स्वयेच जो तेजो निधी तरणी तव गृही दीप जळो न जळो रे. जो करी कर्म आहे तू निरंतर वेद तयास कळो न कळो रे. आणि शेवटी बोबडे म्हणतात, ओळख पटली जास स्वतःची देव तयास कळो न कळो. अगदी खरंय की स्वतःची ओळख करून देण्याचं काम भगवद्गीता आपल्याला करते आणि ही ओळख आपल्याला पटवून देण्याचं काम या समूहाच्या निमित्तानं आदरणीय मृणालताईंनी आपल्याला करून दिलं. आणि आता त्याच्यावरचं जे वंदनाताईंचं भाष्य आहे ते सुद्धा आपल्याला खूप आनंद देणारं आणि चिंतन करायला लावणार आहे. त्या दोघींचे सुद्धा मनापासून आभार. आणि वंदनाताई प्रज्ञा भारतींच्या स्नुषा आहेत. माहेरून मिळालेला सुंदर असा संस्कारांचा वारसा प्रज्ञा भारतींच्या अंगणामध्ये रोवून प्रज्ञा भारतींकडे असलेल्या संस्कारांना परिपक्व करत लोकांना खूप काही देण्याचं काम हे सगळे वर्णेकर परिवार करतायत. त्यामुळे वर्णेकर परिवाराचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि त्यांचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा असित कुंडू यांच्याकडे आपण जाणार आहोत, कारण त्यांनी जशी मृणालताईंवर एक सुंदर कविता केली तशी वंदनाताईंवर पण केलेली आहे. त्यांनी ती कविता वाचून दाखवावी अशी विनंती आणि त्यानंतर या कार्यक्रमाचं समापन होईल. जिनकी उपस्थिति से गीता ज्ञान मंच सजता है, जिनकी प्रस्तुति से विजय शंख बजता है, आदरणीय वंदना श्री निवास वर्णेकर का हार्दिक अभिनंदन। गीता ज्ञानी और ज्ञानेश्वरी ने साधना की गहराई में गोता लगाती, गीता ज्ञान और ज्ञानेश्वरी के द्वारा सोए जनमानस को जगाती, साधना की गहराई में गोता लगाती। जिन्हें स्वामी गोविंद देव गिरि जी महाराज का अनुग्रह मिला, मानवता के ज्ञान सरोवर में सुगंधमय ज्ञान सरोज खिला। गुणवती ज्ञानवती बुद्धिमती, गुणवती ज्ञानवती बुद्धिमती सफलता पूर्वक मन संचालन करती, मराठी नाट्य मंच के में अभिनय करके दर्शकों को सहज ही अनुप्रेरित करती। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल में एग्जीक्यूटिव इंजीनियर क्लास 1 की नौकरी करके जन सेवा समाज सेवा ज्ञान जगत जग को अचंभित किया, सेवा निवृत्ति का फार्म भर के उम्र के 50वीं वसंत में गीतावर्ती बनी। गीता ज्ञानेश्वरी के प्रचारकों में झुनकी पक्की और गीता महायज्ञ के प्रशिक्षक गीता प्रचार में जुटी, बालकों के लिए समय देती ताकि वे करें तरक्की। गीता ज्ञानेश्वरी के प्रचारकों में झुनकी पक्की,
धुन की पक्की। संत साहित्य का अध्ययन कर अपनाती संत स्वभाव, स्वयं देखो और तय करो इनके गीता विवेचन का प्रभाव। वंदना जी का अभिनंदन, महक रहा आपकी ख्याति का चंदन, आपके स्वागत में गीता परिवार अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। आज हम जब सुन रहे थे इनका प्रवचन तो ऐसा लग रहा है कि हम सुनते रहे, हमें और कहने का मन नहीं हो रहा था, क्योंकि हमारे पास में दो कान है, सुनने को ज्यादा अच्छा लगता है, एक मुंह है, हमें और कहने के अब काबिल नहीं रहे। फिर भी आज का यह प्रोग्राम कैसा लगा ये मैं दो शब्दों में रखना चाह रहा हूँ। धनंजय दादा और रेखा ताई का आभार प्रकट करते हुए और समस्त गीता परिवार का आभार प्रकट करते हुए दो शब्द। मैं मराठी बोल नहीं पाता हूँ लेकिन थोड़ा थोड़ा समझता हूँ, तो मैं कहूंगा खूब छान यह प्रोग्राम, खूब छान यह प्रोग्राम, चांगला भैया शाम, खूब छान यह प्रोग्राम। आराध्या जैसा कोहिनूर दुनिया याद रखेगी जरूर। अरे रेणुका वंदना वंदना मृणाल, संजीवी नीलिमा आराध्या अर्चना, भाग्यश्री की नहीं सीमा, प्रज्ञा नितिन अरविंद की प्रस्तुति, अनघा वीणा सारे प्रवीण प्रवीणा। इस गीतावृत्ति खूब छान, सभी मिलकर हीरो की खान, खूब छान। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण असित भाई, आणि तुमच्या कविता पण खूप छान। माननीय वंदनाताई, गुरुतुल्य मृणालताई आणि ज्ञान साधनेवर प्रेम करणारे सर्व उपस्थित साधक, गीता परिवारामध्ये L1 ते L4 असं ट्रेनिंग मिळतं, म्हणजे उच्चारण कसं करावं, कसं म्हणावं आपण प्रत्येक श्लोक, याचा सराव करून घेतला जातो. परंतु तेवढ्यावरती काही जणांचं भागत, त्यांना असं वाटतं की आपली गीता पण कंठस्थीकरण झाले पाहिजे. तर त्यासाठी एक पुढची पायरी म्हणून रेखाताई आणि आम्ही असा विचार मांडला की आपण कंठस्थीकरणासाठी काही वर्ग सुरू करावे. खरं म्हणजे काय झालं की ज्ञानसाधनेने एक गीतेवरती अंताक्षरी काढली होती, म्हणजे जवळजवळ 20 साधक त्यात होते आणि 12वा 15वा आणि 16वा अशा 3 अध्यायांवर आम्ही अंताक्षरीचा कार्यक्रम केला. खरं तर ही अंताक्षरी फॅब्रिकेटेड होती, पण हा कार्यक्रम जेव्हा ओपन झाला तर तेव्हा त्यातले इतरही लोक इतके समावेश झाले की आम्हाला कळेना की आपला कोण आणि इतर कोण, म्हणजे इतका तो प्रयोग रंगला. आणि त्या निमित्ताने त्याच वेळी प्रभूने आम्हाला रेखाताई पुसाळकर यांची भेट दिली आणि त्यानंतर मग कंठस्थीकरणाचा हा जो प्रोजेक्ट आहे किंवा याला आपण एक शाखा म्हणू, रेखाताई ह्या शाखेच्या डीनच होऊन गेल्या. म्हणजे नुसतं तेवढ्यावरच थांबल्या नाही, मग त्यांनी वेगळे वेगळे वर्ग सुरू केले. पहिला वर्ग आम्ही मागच्या वर्षी मार्च मध्ये सुरू केला, तेव्हा सकाळी 5:30ला जयश्रीताई भोसले, नंतर सुजाताताई जोशी आणि रेखाताई पुसाळकर होता. तर त्या वर्गातून मग नंतर काही जणांनी जिज्ञासू परीक्षा दिली, पाठक परीक्षा दिली, पथिक दिली आणि गीतावरती पण झाल्या. म्हणजे जवळजवळ 198 जण त्यातनं उत्तीर्ण झाले. म्हणजे वर्गामध्ये जसे 500 ते 600 विद्यार्थी होते, पण ज्याची परीक्षा देण्याची मानसिकता होती तसा हा परीक्षांचा क्रम राहिला. आणि नुसतं एवढ्यावर थांबलं नाही, तर गीतावृत्तीनंतर काही जणांनी शृंगेरीमध्ये जाऊन पण उत्तीर्ण झाल्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं आराध्याचं की तिला 21,000चं बक्षीस मिळालं, आणखी पण काही जणांना त्यामध्ये पारितोषिक मिळालं. तर असा हा कंठस्थीकरणाचा प्रयोग जो आहे हा केवळ मला असं वाटतं की रेखाताई पुसाळकर यांच्याचमुळे घडून घेतला आणि याबद्दल मी रेखाताईंचे आभार मानतो. त्यानंतर मी वळतो मृणालताईंकडे. मृणालताईंनी सांगितलं की माझा आणि त्यांचा परिचय गीता धर्म मंडळाचा जो प्रोजेक्ट होता, म्हणजे मी तो कोर्स करत होतो एक स्वाध्यायाचा, तेव्हा झाला. बाकी आता मी इतक्या उर्वरित भागामध्ये आलेलो आहे की मृणालताईंबद्दल प्रत्येकाने इतकं उमाळ्याने सांगितलेलं आहे की फारसं मला काही ठेवलेलं नाहीये. आणि नेहमी जो वक्ता शेवटी असतो त्याची हीच पंचायत होते आणि नेमकी माझी ती झालेली आहे. पण हरकत नाही, तरी मला असं वाटतं की दररोज सकाळी जेव्हा 5:30 वाजता जेव्हा मृणालताईंचं निरूपण यायचं ना, तर म्हणजे अगदी त्रिवेणी संगमामध्ये न्हावून गेल्यासारखं वाटतं. त्रिवेणी म्हणजे मृणालताईंच्या वाणीतून बाहेर पडणारी सरस्वती,
नंतर गीता मैया आणि तिसरी ज्ञानेश्वरी. म्हणजे दररोज ते त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यासारखं वाटतं. आणि त्यांची एकच गोष्ट मला सांगायची वाटते की आपलं हे निरूपण हे दररोज न चुकता बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे त्या जेव्हा चारीधाम यात्रेला जाणार होत्या, जवळजवळ 20 ते 21 दिवसांची यात्रा होती आणि हिमालयाकडे वगैरे नेटवर्क तर नसतात. म्हणजे शहरामध्ये सुद्धा कधी प्रॉब्लेम येतो तर हिमालयात ते येईलच. म्हणून त्यांनी काय केलं की 25 दिवसाचं रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं आणि ते रेकॉर्डिंग त्यांनी मला दिलं आणि सांगितलं की तुम्ही प्रत्येक तारीख वाईज हे पाठवा. आणि अशा रीतीने न चुकता आपल्या श्रोत्यांच्या ऐकण्यामध्ये कुठलाही खंड पडू नये इतकी काळजी त्यांनी घेतली. कुठलेही येऊ, तब्येत बरी नसो, कुठल्याही अडचणी येऊ, पण त्यांनी कधी खंड पडू दिला नाही. याबद्दल मला खूप कौतुक वाटतं मृणालताईंचं. मी त्यांना दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आता भगवंताने कबूल केलंय बघा 9व्या आणि 15व्या अध्यायामध्ये की गीता हे गुह्यतम इति गुह्यतमं शास्त्र. परंतु मृणालताईंनी हे इतकं सोपं करून सांगितलं. म्हणजे वेळ प्रसंगी दर्शनाचे दाखले दिले, वेगळी वेगळी भजनं म्हणून दाखवली, गुरु महाराजांच्या प्रवचनामधले काही दाखले दिले. इतकं सगळं झाल्यामुळे हे गीतेचं जे ज्ञान आहे हे त्यांनी अगदी सोपं करून सांगितलं. आणि याहून म्हणजे ज्या मुग्धा भगिनी आहेत आणि अनघाताई आहेत, या दोघींनी त्यांना मदत केली. एकीने गाणं म्हटले प्रत्येक अध्यायाचं आणि दुसऱ्या यांनी प्रत्येक अध्यायानंतर त्याचा सारांश सांगितला. तर त्यामुळे हे गीतेचं ज्ञान अगदी सोपं झालं. आणि ह्याबरोबरच अरविंद दादांनी हे ऑडिओ सगळ्या संकलित केलेलं आहे. त्यामुळे ह्या क्लिप्स आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकता येतील, कारण एकदा ऐकून भागण्यासारखं नाहीये. आज आपल्याला ज्या निवेदिकाला आणि सूत्रसंचालिका मिळालेल्या आहेत, तुम्हाला माहिती नसेल की नागपूरमध्ये कोणताही कार्यक्रम असला, उदाहरणार्थ नितीन गडकरी यांचा किंवा देवेंद्र फडणवीस यांचा किंवा गोविंदगिरी महाराजांचा जर कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालिका फक्त एकच असतात आणि त्या म्हणजे रेणुकाताई असतात. इतक्या प्रख्यात सूत्रसंचालिका आज आपल्या या कार्यक्रमाला लाभलेल्या आहेत, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आणि त्यांनी आपल्या या छोट्याशा संस्थेसाठी होकार दिला, यातच सगळं आलं. मागे 2 वर्षापूर्वी गडकरी यांनी खासदार सांस्कृतिक मंचातर्फे एक गीता पठणाचा कार्यक्रम केला होता. जवळजवळ 3000पेक्षा जास्त महिला त्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुद्धा रेणुकाताईंनी केलं होतं. आणि आता वंदनाताईंनी सांगितलं की ज्ञानेश्वरीचा एक प्रकल्प येऊ घातला आहे. तर रेणुकाताई, आम्हा सर्वांतर्फे या प्रकल्पासाठी शुभेच्छा. आणि आम्ही वाट पाहतोय की हा ज्ञानेश्वरीचा प्रकल्प केव्हा येतो. वंदनाताई किती व्यस्त व्यक्तिमत्व आहे आपण बघतो. जर युट्यूबवर जाऊन बघितलं आणि वंदनाताई वर्णेकर हे जर नाव दिलं तर तुम्हाला प्रत्येक अध्यायाचे 2-2 तासाचे व्हिडिओ मिळतील. आपण 3 मिनिटं जर बोलण्यासाठी एवढी तयारी करावी लागते, तर विचार करा की 2 तास बोलण्यासाठी किती अभ्यास करावा लागेल. आणि आता आपण त्याची प्रचिती घेतली आहे. तर गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्या गाढ अभ्यासिका ह्या वंदनाताई आपल्याला आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मिळाल्यात. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आता हा संस्कृत साधनेचा पुढचा प्रवास असा चालू राहील अशी मी आशा करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. कृतज्ञता आपण व्यक्त केलीत सगळ्यांची, त्याबद्दल आपले आभार मनापासून. आणि आता या आजच्या कार्यक्रमाचं समापन आपण करतोय. त्रिशा मानधनी शांती मंत्र आपल्या समोर सादर करतील. आपण सगळ्यांनी शांती मंत्र म्हणावा आणि ज्ञानसाधना समूहामध्ये असंच कायम राहावं आणि नवनवीन प्रकल्प आपल्या समोर यावेत अशी इच्छा करून मी सुद्धा इथेच थांबते. शांती मंत्राने कार्यक्रम संपेल. त्रिशा मानधनी. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सगळ्यांना नमस्कार.